नमस्कार सर्वांना, नमस्कार, गुड इव्हिनिंग. नमस्कार, गुड इव्हिनिंग सर्वांना, नमस्कार. तर पहा, आज आपण पुन्हा एकदा पण लाईव्ह आलेलो आहोत. या ठिकाणी एक 4 ते 5 मिनिट मला वेळ झाला. तर बऱ्याच अडचणी या ठिकाणी येतात, पण लाईव्ह येत असताना त्याच्यामुळे थोडासा एक वेळ आपल्याला या ठिकाणी होत असतो. तर या ठिकाणी आज आपण बालमानसशास्त्रासाठी 30 प्रश्न या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तर यासाठी सर्वात आधी नेहमीप्रमाणे आवाज वगैरे येत आहे का हे एकदा मला सांगायचं आहे आणि लगेचच आपण या ठिकाणी सुरू करणार आहोत. या ठिकाणी जास्त वेळ आपण घेणार नाही. तर टेस्ट सिरीज घेण्यासाठी जी प्रोसेस आहे, तर शीतल सोनवणे मॅमला टेस्ट सिरीज घ्यायची आहे. तर त्यासाठी ऑनलाईन अभ्यास हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स असतो, त्या ठिकाणी जायचं आहे, ती लिंक मिळेल. ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी नंबर आहे, त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा या ठिकाणी मी शेवटी माझा व्हॉट्सअप नंबर देईल, त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्हाला सर्व जी प्रोसेस आहे ती सांगितली जाईल. तर आपण सुरू करण्याच्याच आधी या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्यानंतर व्हिडिओ जर तुम्ही लाईक केला नसेल तर व्हिडिओ सर्वात आधी लाईक करा आणि त्यानंतर आपण या ठिकाणी लगेचच स्पष्टीकरणासह जे 30 प्रश्न आहेत या ठिकाणी पाहणार आहोत. खूप महत्वाचे असे प्रश्न आहेत आणि आज या ठिकाणी पहिल्याच मिनिटामध्ये जवळजवळ 100 आपण या ठिकाणी 100 जण जॉईन झालेलो आहोत. या ठिकाणी नमस्कार, नमस्कार सर्वांना, नमस्कार. तर या ठिकाणी 30 प्रश्न आहेत. या ठिकाणी तुमचे बरेच कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. आज 15/9/21 रोजी आपण ही लाईव्ह सेशन घेत आहोत आणि या आधी जर तुम्ही लाईव्ह सेशन किंवा आधीचे व्हिडिओज पाहिले नसतील तर ते सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. ते सर्व व्हिडिओज तुम्ही पहा. त्याच्यामुळे तुमचे बऱ्यापैकी जे टॉपिक्स आहेत ते सर्व तुमचे कव्हर होण्यास मदत होणार आहे. तर या ठिकाणी तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. उत्तर दिल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण मिळणार आहे. प्रश्न पहिला, इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातील पर्से या शाळेत शिकवताना भाषण, संवाद, नाट्यीकरण इत्यादी पद्धतीचा अवलंब करून निरनिराळे विषय क्रीडन पद्धतीने शिकवण्यास प्रारंभ खालीलपैकी कोणी केला? तर आजची जे काय प्रश्नपत्रिका आहे, तर प्रिव्हियस इयरचे आपण जे प्रश्न आहेत ते सुरुवातीला पाहत आहोत, कारण बरेच प्रश्न रिपीट येतात त्याच्यामुळे. आणि याआधी आपण बऱ्याच पेपरमधील प्रश्न पाहिले आहेत आणि आपण एक 2 ते 3 दिवसानंतर सगळे जे फ्रेश प्रश्न आहेत ते पाहण्यासाठी सुरुवात करणार आहोत. प्रश्न पहिला आहे की इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठातील पर्से या शाळेत शिकवताना भाषण, संवाद, नाट्यीकरण इत्यादी पद्धतीचा अवलंब करून निरनिराळे विषय क्रीडन पद्धतीने शिकवण्यास प्रारंभ खालीलपैकी कोणी केला? हेनरी कोल्डवेल कुक किंवा क्रॉडवेल कुक, हेलन पार्कहट, मॉन्टेसरी, M.R. फिच. तर या ठिकाणी जर तुम्ही जुना पेपर 2017चा पेपर पाहिला, त्याच्यामध्ये हा जो काय प्रश्न होता तो या ठिकाणी चुकला होता, कारण इंग्लंडमधील या ठिकाणी ऑक्सफर्ड जवळ असा प्रश्न होता. परंतु प्रश्न तो या ठिकाणी ऑक्सफर्ड जवळ नसल्यामुळे, ऑक्सफर्डचा संबंध याच्याशी नसल्यामुळे या ठिकाणी तो प्रश्न रद्द केला होता. परंतु या ठिकाणी हा प्रश्न मी अशा प्रकारे तयार केलेला आहे. याच्यावरती जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला तर हा प्रश्न तुम्हाला आला पाहिजे. या ठिकाणी कमेंटला काही अडचणी येत आहेत का? या ठिकाणी कोणाची कमेंट आलेली आहे? ओके, आलेली आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पहिल्यांदाच बऱ्याच जणांचं बरोबर आहे.
तर पहा या ठिकाणी मॉन्टेसरी नाही किंवा हेलन पार्कट नाही, तर या ठिकाणी हेनरी कॉल्डवेल कुक किंवा पहा क्रॉडवेल कुक. तर या ठिकाणी हे याचं पहा उत्तर आहे. यांनी काय केलं पहा इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठामध्ये तर ते या ठिकाणी पहा इंग्रजी या विषयाचं पहा ते अध्यापन करत होते. लक्षात ठेवायचं आहे पहा इंग्रजी या विषयाचं पर्शिया या शाळेमध्ये केम्ब्रिज विद्यापीठातील पर्शे नावाची एक शाळा होती, त्या ठिकाणी ते अध्यापन करत होते भाषण. आणि त्याच्यामध्ये त्यांनी इंग्रजी हा विषय शिकवत असताना भाषण, संवाद, नाट्यकरण इत्यादी पद्धतीचा ते पहा अवलंब करत होते. आणि त्याच्यामधून जे काही निरनिराळे विषय आहे ते पहा क्रीडन पद्धतीने कशा पद्धतीने शिकवायचे किंवा त्यांनी स्वतः त्या ठिकाणी पहा क्रीडन पद्धतीने ते विषय शिकवण्यास पहा प्रारंभ केला होता. तर असे या ठिकाणी हे हेनरी कॉल्डवेल कुक किंवा पहा क्रॉडवेल कुक हे या ठिकाणी ओळखले जातात. त्यामुळे या ठिकाणी हा जो काय पहा प्रश्न आहे तो लक्षात ठेवायचा आहे, हेनरी कॉल्डवेल कुक किंवा क्रॉडवेल कुक. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा दुसरा प्रश्न, विद्यार्थ्यांचे अध्ययन चांगले व्हायचे असेल तर शिक्षकाचे पाठ्यवस्तूवरती प्रभुत्व असणं आवश्यक आहे असे मत खालीलपैकी कोणी आपल्या प्रतिमानात पहा मांडलेलं आहे. तर पहा प्रतिमानाविषयी जर तुम्ही पहा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यामध्ये पहा या प्रश्नाचं आपण उत्तर पाहिलं होतं. विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं व्हायचं असेल तर शिक्षकाचं पाठ्य विषयावरती पहा प्रभुत्व असलं पाहिजे असं मत खालीलपैकी कोणी प्रतिमानात पहा मांडलेलं आहे. पेपर 2 आहे पहा पेपर 2, परंतु या ठिकाणी याच्यामधील प्रश्न पहा पेपर 1 मध्ये सुद्धा विचारले जाऊ शकतात. पेपर आपण 1 चे काल या ठिकाणी पहा स्पष्टीकरण पाहिलेलं होतं आणि आज आपण पहा पेपर 2 चं स्पष्टीकरण पाहत आहोत. तर विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगलं होण्यासाठी या ठिकाणी याचं उत्तर आहे पहा टर्नर व फत्तू. तर पहा टर्नर व फत्तू यांचं असं म्हणणं होतं की या ठिकाणी विद्यार्थ्यांचं अध्ययन जर चांगलं व्हायचं असेल तर त्याआधी शिक्षकाचं कोणत्याही पाठ्यवस्तूवरती म्हणजे जो काही पाठ्य विषय आहे त्याच्यावरती प्रभुत्व असणं आवश्यक आहे. तरच या ठिकाणी प्रभुत्व असेल तर विद्यार्थ्याला जे अध्ययन आहे ते विद्यार्थ्याला जो विषय आहे तो कशा प्रकारे त्यांच्या गळी उतरवायचा तर हे त्या शिक्षकाला चांगल्या प्रकारे समजणार आहे आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्याला जे काही अध्ययन आहे ते चांगल्या प्रकारे होऊ शकतं असं या ठिकाणी टर्नर आणि फत्तू यांचं मत होतं. त्यासाठी या ठिकाणी पाठ्यवस्तूवरती प्रभुत्व शिक्षकाचं असणं आवश्यक आहे. टर्नर आणि फत्तू. प्रश्न पहा पुढचा आहे तिसरा प्रश्न, जेव्हा विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यांचा विकास करून त्यांचे भावजीवन अधिक समृद्ध केले जाते व त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील असा संबंध प्रस्थापित करण्यास मदत केली जाते तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग केला जातो. प्रश्न क्रमांक 3, तर या प्रश्नाचं सुद्धा आपण पहा स्पष्टीकरण पाहिलं होतं. जेव्हा विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यांचा विकास करून त्यांचं भावजीवन अधिक समृद्ध केलं जातं आणि त्याद्वारे सामाजिक वातावरण किंवा व एकूण पर्यावरणाशी सर्जनशील असे संबंध प्रस्थापित करण्यास मदत केली जाते तेव्हा यापैकी कोणत्या प्रतिमानाचा उपयोग केला जातो. ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान, वर्तन परिवर्तन, व्यक्तिगत विकास प्रतिमान की सामाजिक अंतरक्रिया प्रतिमान. बऱ्याच जणांचं पहा उत्तर डी असं येत आहे, परंतु या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पहा विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यांचा म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी स्वतः या ठिकाणी व्यक्तिगत असणार आहे. त्याचाच अर्थ या ठिकाणी याच्याशी संबंधित प्रतिमान हे व्यक्तिगत विकास प्रतिमान हे येणार आहे. लक्षात घ्या. याच्यामध्ये पहा तुमची जम्बलिंग 100% पहा होत आहे. त्यासाठी आपण प्रतिमानाचे पहा 2 जे व्हिडिओज आहेत पहा स्पेशल तर ते पहा बनवलेले होते. तर ते तुम्ही व्हिडिओ आधी मला पाहावा असं वाटतं. या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर सेशन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ पहा नक्की पहा. दोन्ही व्हिडिओज दोन्ही सिरीज पहा. या ठिकाणी विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये त्यांचा विकास करून त्यांचं भावजीवन अधिक आपल्याला समृद्ध करायचं आहे. त्याद्वारे त्यांचं सामाजिक वातावरण आणि पहा एकूण पर्यावरणाशी पहा सर्जनशील संबंध प्रस्थापित करायचे आहेत. या ठिकाणी जर तुम्ही सामाजिक वातावरणावरून पहा सामाजिक आंतरक्रिया प्रतिमान म्हणत असाल तर या ठिकाणी पहा चुकीचं आहे. सामाजिक वातावरण हे या ठिकाणी व्यक्तिगत विकासामध्ये सुद्धा येत असतं. जर विद्यार्थ्याचा व्यक्तिगत विकास करायचा असेल तर त्यासाठी पहा सामाजिक वातावरणात सुद्धा पहा संबंध विद्यार्थ्याचा आला पाहिजे तरच विद्यार्थ्याचा व्यक्तिगत विकास होणार आहे. आणि त्यानंतर एकूण पर्यावरणाशी जे सर्जनशील संबंध प्रस्थापित करायचे आहेत त्यासाठी सुद्धा पहा व्यक्तिगत विकास करावाच लागणार आहे. याचा उपयोग या ठिकाणी या व्यक्तिगत विकास प्रतिमानामध्ये पहा होत असतो. म्हणून पहा पर्याय क्रमांक सी याचं पहा उत्तर येणार आहे. पहा लक्षात ठेवा, याच्यामध्ये जम्बलिंग करू नका. प्रश्न पहा पुढचा आहे 4था प्रश्न,
अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने पुढीलपैकी कोणत्या तत्वाचा अवलंब करू नये? अंध विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला अध्यापन करायचं आहे आणि एक शिक्षक म्हणून आपण अशा अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना कोणत्या तत्वाचा अवलंब करायचा नाही, वापर करायचा नाही? अधिकची चेतना, एकात्म अनुदेशन, अमूर्तता, स्वकृती. अवलंब करायचा नाही असा या ठिकाणी प्रश्न आहे. गुणिता भोये, या वर्षात मी मानसशास्त्रात 30 पैकी 30 मार्क घेईल. गुड कॉन्फिडन्स, गुड कॉन्फिडन्स. नक्की घेणार, नक्की घेणार. कारण बाल मानसशास्त्रामध्ये काही नाही, फक्त तुम्ही काही गोष्टी पण लक्षात ठेवायच्या आहेत आणि थोडंसं फक्त विचार करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पेपर 2 आहे या ठिकाणी. पेपर 2 आहे. प्रियंका तकडे मॅम, पेपर 1 का 2 आहे? पेपर 2 आहे. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना कोणती बाब या ठिकाणी आपण अवलंबायची नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे. बऱ्याच जणांचं उत्तर या ठिकाणी डी आहे. हे सुद्धा बरेच जण विद्यार्थी उत्तर देत आहेत. तर या ठिकाणी थोडासा विचार का, गाही गडबडीमध्ये प्रश्नाचं उत्तर देऊ नका. या ठिकाणी इथं जर तुमचं चुकलं तरी सुद्धा काय अडचण नाही, परंतु परीक्षेमध्ये चुकता कामा नये. आपण गडबड करतो आणि प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी चुकीचं देतो. या ठिकाणी लक्षात घ्या, अंध विद्यार्थी आहेत. विद्यार्थी अंध आहेत म्हणजे त्यांना काहीही दिसत नाही. या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना जर आपल्याला शिकवायचं असेल तर अधिकची त्यांना चेतना द्यावी लागणार आहे. म्हणजे काहीतरी त्यांना एखादी समजा पुस्तक असेल तर पुस्तकावरती ब्रेल लिपीचा वापर करावा लागणार आहे किंवा या ठिकाणी काहीतरी त्यांना असं वेगळं करावं लागेल, म्हणजे ऑडिओच्या रूपामध्ये त्यांना त्या ठिकाणी आपलं अध्यापन करावं लागणार आहे. म्हणजे अधिकची चेतना त्यांच्यासाठी या ठिकाणी आपल्याला द्यावी लागेल. हे तत्व आपण अवलंबायचं आहे. एकात्म अनुदेशन, एकात्म अनुदेशन पद्धत सुद्धा या ठिकाणी आपल्याला अवलंब करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या ज्या पद्धती असतात अंध विद्यार्थ्यांसाठी तर त्याचा आपण या ठिकाणी अवलंब करायचा आहे. जर या ठिकाणी अमूर्तता, अमूर्तता म्हणजे काय? त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी आपल्याला दिसत नाहीत तर अशा गोष्टींचा आपण या ठिकाणी जर अवलंब केला तर त्या अंध विद्यार्थ्याला त्याची कोणतीही कल्पना येणार नाही. म्हणून या ठिकाणी आपण या तत्वाचा अवलंब करायचा नाही. मूर्त म्हणजे दिसणाऱ्या गोष्टी. या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना काही गोष्टी दिसतात त्याच्यावरून आपण मूर्ताकडून अमूर्ताकडे जाऊ शकतो. परंतु जे सामान्य विद्यार्थी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण ही तत्व अवलंबू शकतो. परंतु जे विद्यार्थी अंध आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या वस्तूचं या ठिकाणी ज्ञान नसतं, म्हणजे ज्ञान असलं तरी ते पाहू शकत नाहीत. म्हणजे या ठिकाणी आपण अमूर्तता हे तत्व त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना वापरू शकत नाही. जी स्वकृती आहे स्वकृती सुद्धा आपण या ठिकाणी अवलंब या अंध विद्यार्थ्यांसाठी करायचा आहे. काही विद्यार्थ्यांसाठी जे काही वेगवेगळे साधने असतात, म्हणजे ब्रेल लिपी असेल किंवा बोलकी पुस्तके असतील किंवा हस्ताक्षर मार्गदर्शिका असेल, पांढरी काठी असेल, ही जी काही साधने असतात त्यांचा वापर करून स्वकृती त्यांच्याकडून काही कृती करून घ्यायच्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी हे तत्व आपण अवलंबवायचं नाही. या ठिकाणी काही गडबड अजिबात करू नका. तुमची उत्तर या ठिकाणी चुकणार नाहीत, फक्त तुम्ही गडबड करू नका. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 5वा प्रश्न. अध्ययनार्थ्यात मागासलेपणा येण्याचे खालीलपैकी कोणते एक शालेय कारण नाही? या ठिकाणी प्रश्नामध्ये अभ्यास करण्यासारखं काहीच नाही या प्रश्नामध्ये, पण आपण काय करतो गडबड करतो. आपली गडबड ठरलेलीच असते आणि त्याच्यामुळे आपले प्रश्न चुकतात. प्रियंका मोरे आहेर मॅम, हो सर, असेच करतो आणि मार्क कमी पडतात. बरोबर. घाई गडबड अजिबात करायची नाही. त्यासाठी आपली जे टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या वेळेनुसार जे प्रश्न आहे ते सोडवू शकता. एक एक विषय तुम्ही सोडवू शकता. त्याच्यामुळे तुमची या ठिकाणी जो काही सराव आहे तो सराव होणार आहे आणि तीच टेंडन्सी तुमची परीक्षेमध्ये राहण्यासाठी मदत होणार आहेत. हेच क्वेश्चन यावेत एक्झामला. तर अशाच प्रकारचे प्रश्न येतील. हेच जरी नाही आले तरी अशाच प्रकारचे येतील, परंतु तुमचे प्रश्न चुकणार नाहीत जर या ठिकाणी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर. अध्ययनार्थ्यात मागासलेपणा येण्याचं शालेय कारण कोणतं नाही ते कारण आपल्याला सांगायचं आहे. या ठिकाणी शालेय व्यवस्थापन दोषपूर्ण असणं, शाळेचं व्यवस्थापन दोषपूर्ण असणं, शैक्षणिक साहित्याचा अभाव असणं, पालक अशिक्षित असणं, पर्यवेक्षक व इतर घटकांची सहानुभूती नसणे. तर या ठिकाणी आपल्याला शालेय कारण आपल्याला काय करायचं आहे शालेय कारण कोणतं नाही असं विचारलेलं आहे. अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक सी, पालक अशिक्षित असणं. या ठिकाणी पालक अशिक्षित असणं हे शालेय कारण नाही, हे कौटुंबिक कारण आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी याचं अचूक उत्तर येणार आहे. तर शालेय कारण कोणती येतील तर शालेय व्यवस्थापन
मॅनेजमेंट या ठिकाणी दोषपूर्ण असणं, तर याच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मागासलेपणा येऊ शकतो. शैक्षणिक साहित्याचा अभाव असेल किंवा पर्यवेक्षक इतर घटकांची जर सहानुभूती विद्यार्थ्यांना नसेल तर विद्यार्थ्यांमध्ये त्या ठिकाणी अध्ययनामध्ये मागासलेपणा येऊ शकतो. तर ही जी काही 3 कारणं आहेत ते आहेत बरोबर, परंतु सी हे कारण अचूक नाही, शालेय कारण नाही. प्रश्न क्रमांक 6 आहे पहा, आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे? आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल स्वतःमधील दोष निवारण करता येतात. या पद्धतीचे जनक उंट व टिचनर आहेत. काढलेले निष्कर्ष पुन्हा पडताळून पाहता येत नाहीत. ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. आत्मनिरीक्षण पद्धती म्हणजे अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवांचं निरीक्षण करणं, याला या ठिकाणी आत्मनिरीक्षण पद्धती असं म्हटलं जातं. या पद्धतीबद्दल अयोग्य विधान कोणतं आहे ते सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर, तर या ठिकाणी याचं उत्तर डी हे येणार आहे. तर ही जी काही पद्धती आहे व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. तर हे जे काही या ठिकाणी विधान आहे ते अयोग्य असं आहे. तर या ठिकाणी स्वतःमधील दोष निवारण करता येतात. आपण आत्मनिरीक्षण करून या ठिकाणी स्वतःमध्ये जे काही दोष आहे ते ओळखतो आणि ते या ठिकाणी पण निवारण करण्याचा प्रयत्न करतो. या पद्धतीचे जनक या ठिकाणी विल्यम उंट आणि टिचनर हे आहेत. काढलेले निष्कर्ष आपल्याला पुन्हा पडताळून पाहता येत नाही. जे आत्मनिरीक्षण पद्धती असते त्याच्यामध्ये जर एकदा का आपण निष्कर्ष काढले तर ते आपल्याला पडताळून पाहण्याची सोय या आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये नसते. तर ही पद्धती या ठिकाणी व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. तर हे जे काही या ठिकाणी उत्तर आहे किंवा विधान आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. पण पर्याय क्रमांक डी याचं अचूक असं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 7वा प्रश्न आहे, खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांचा योग्य गट कोणता? व्यक्तिमत्वावरती परिणाम करणारे मनोसामाजिक घटकांचा टेस्ट सिरीज मध्ये हा क्वेश्चन आहे. या ठिकाणी आपण प्रिव्हियस इयरचे सगळे क्वेश्चन टाकलेले आहेत, त्याच्यामुळे हे क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला नक्कीच मिळणार आहेत. कारण आपण प्रिव्हियस इयर शिवाय तुम्ही टीईटी देऊ शकत नाही. या ठिकाणी माझं ठाम मत आहे. प्रिव्हियस इयर मधील तुम्हाला जर तुम्ही बालमानसशास्त्राचे सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन तुम्ही रिपीट केले, चांगल्या प्रकारे सराव केला तर 7 ते 8 प्रश्न तुम्हाला प्रिव्हियस इयरचे असणार आहेत. तुमचे 7 ते 8 मार्क हक्काचे असणार आहेत फक्त बालमानसशास्त्र या विषयासाठी. आणि इतर विषयांचे मध्ये इतर जे काही विषय आहेत तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न त्याच्यामध्ये रिपीट होऊ शकतात. त्याच्यामुळे सर्व प्रश्नांचा या ठिकाणी सर्व विषयांचा जो काही सराव आहे तो या ठिकाणी तुम्ही करायचा आहे टेस्ट सिरीज मधून. तर पेपर सेकंड असो किंवा पेपर फर्स्ट असो, दोन्ही पेपरचे प्रश्न एकमेकांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतात. म्हणजे पेपर 1चा जो काही सिलेबस आहे किंवा त्याच्यामध्ये प्रश्न हे पेपर 2 मध्ये विचारले जातात आणि 2चे प्रश्न हा पेपर 1 मध्ये विचारले जातात. तर खालीलपैकी व्यक्तिमत्वावरती परिणाम करणाऱ्या मनोसामाजिक घटकांचा योग्य घटक कोणता किंवा या ठिकाणी गट कोणता, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर या ठिकाणी कुटुंब, शेजारी आणि संस्कृती, तर हे या ठिकाणी येणार आहे. व्यक्तिमत्वावरती परिणाम करणारे मनोसामाजिक घटक याच्यामध्ये कुटुंब येईल, शेजारी येईल आणि आपली जी संस्कृती आहे तर त्याचा या ठिकाणी याचा परिणाम या व्यक्तिमत्वावरती होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 8वा, खालीलपैकी कोणते विधान फ्लॅडरच्या आंतरक्रिया विश्लेषणाचा फायदा नाही? फ्लॅडरचे आंतरक्रिया विश्लेषणाचा फायदा कोणता नाही? प्रत्यक्ष वर्गात न जाता निष्कर्ष काढता येतात, वर्गातील सामाजिक वातावरण अभ्यासता येतं, शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र निरुपयोगी आहे, त्यानंतर आयुर्वेदाच्या साहाय्याने शिक्षकात वर्तनात सुधारणा करता येते. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर द्यायचं आहे. तर अगदी बरोबर पर्याय क्रमांक सी,
तर शिक्षकाच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र पण निरुपयोगी आहे. तर हे जे विधान आहे त्या ठिकाणी चुकीचं आहे. कारण या ठिकाणी मुळातच फ्लॅडरचे जे काही आंतरक्रिया विश्लेषण आहे तर त्याचा फायदा या ठिकाणी शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी होत असतो. म्हणून या ठिकाणी हे विधान या ठिकाणी फायदा नाही. हे जे विधान आहे चुकीचं आहे. प्रत्यक्ष वर्गात न जाता या ठिकाणी निष्कर्ष काढता येतात. तर हा फायदा आहे. वर्गातील सामाजिक वातावरण याच्यामुळे अभ्यासता येतं आणि या ठिकाणी याचा आपण जर बरोबर विधान केलं की शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी हे तंत्र उपयोगी आहे तर या ठिकाणी हा फायदा येईल. परंतु या ठिकाणी निरुपयोगी असल्यामुळे आपलं हे उत्तर आहे. आणि आयुयाच्या साह्याने शिक्षकास वर्तनात सुधारणा करता येते. या ठिकाणी फ्लॅडरच्या आंतरक्रिया विश्लेषणामुळे वर्तनामध्ये शिक्षकांना या ठिकाणी जी सुधारणा आहे ती करता येते. पर्याय क्रमांक सी हा फायदा या ठिकाणी या आंतरक्रिया विश्लेषणाचा नाही. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 9वा. एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही तर तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. तर या उदाहरणातून खालीलपैकी कोणत्या संरक्षण यंत्रणेचा वापर केलेला दिसून येतो? संरक्षण यंत्रणेवरती नक्की आपण या ठिकाणी एक लेक्चर घेणार आहोत. कदाचित उद्याच आपण घेऊया, उद्या किंवा परवा घेऊया. सर टीईटी मध्ये पॅडागॉजी विचारत नाहीत का? फक्त बाल मानसशास्त्रामध्ये पॅडागॉजी तुम्हाला विचारली जाते. तुम्हाला इतर पेपरमध्ये किंवा इतर सब्जेक्टमध्ये तुम्हाला पॅडागॉजी विचारली जात नाही. संपूर्ण प्रश्न तुम्हाला अभ्यासावरती किंवा पाठ्यपुस्तकावरती विचारले जातात. या ठिकाणची संरक्षण यंत्रणा सांगायची आहे. तर या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यास क्षेत्रात खूप यश मिळवता आले नाही परंतु तो एखाद्या खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यास क्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. म्हणजे या ठिकाणी एखाद्या ठिकाणी जर आपल्याला अपयश आलं तर त्याची भरपाई या ठिकाणी आपण दुसऱ्या ठिकाणी करत असतो. म्हणजे या ठिकाणी जर समजा फक्त विद्यार्थी बाबतीमध्ये नाही तर या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्याच्या वडिलांना सुद्धा त्याच्या शालेय कालावधीमध्ये किंवा शालेय काळामध्ये जर अपयश आलं असेल तर तो सुद्धा या ठिकाणी आपल्या मुलाकडून अशा प्रकारची अपेक्षा करतो की त्याने डॉक्टर व्हावं किंवा मला ती गोष्ट करता आली नाही तर त्याने ती करावी. तर अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी ठेवली जाते. तर याला या ठिकाणी प्रतिपूरण या प्रकारची संरक्षण यंत्रणा असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येणार आहे. आता ठिकाणी जे समर्थन आहे समर्थन म्हणजे काय तर एखाद्या कृतीत आपली चूक झाली असतानाही ती मान्य न करता वाटतील अशा सबबी सांगणे म्हणजे समर्थन करणे होय. म्हणजे या ठिकाणी चूक झालेली असेल परंतु ते आपण मान्य करायची नाही परंतु माझं कसं बरोबर आहे हे सांगणं म्हणजे या ठिकाणी समर्थन. प्रक्षेपण म्हणजे काय तर या ठिकाणी माथी मारणे, दुसऱ्याच्या माथी आपली जे काय चूक असेल ते दुसऱ्याच्या माथी मारणं म्हणजे प्रक्षेपण होय. विस्थापन म्हणजे एखाद्याचा राग हा दुसऱ्याच व्यक्तीवरती काढणं म्हणजे ऑफिस मधून साहेबांनी जर राग काढलेला असेल तर त्या व्यक्तीने घरी येऊन बायकोवरती राग काढायचा आणि बायकोनी मुलावरती राग काढणं म्हणजे विस्थापन होय. म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावरती काढणं तर याला या ठिकाणी विस्थापन ही संरक्षण यंत्रणा म्हटलं जातं. अशा प्रकारे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर प्रतिपूरण तर हे येणार आहे. या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं आहे गोरे सर. प्रश्न पुढचा आहे कोणत्याही विषयाचा अनुभवाचा परिस्थितीचा वा प्रतिक्रियाचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही व त्याबद्दल अंतर्दृष्टीही येत नाही हे संक्रमणाच्या कोणत्या उपपत्ती अनुसार घडतं? कोणत्याही विषयाचा अनुभवाचा परिस्थितीचा वा प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होऊन अर्थपूर्ण जाणीव निर्माण होत नाही आणि त्याबद्दलची जी काही अंतर्दृष्टी आहे ती सुद्धा या ठिकाणी येत नाही हे कोणत्या संक्रमणाच्या उपपत्त्यानुसार घडतं? समान घटक उपपत्ती, सामान्यीकरण उपपत्ती, आदर्शवादी उपपत्ती किंवा पूर्णकारवादी उपपत्ती. तर या ठिकाणी आपण हे ज्या काही उपपत्त्या आहेत आपण डिटेलमध्ये पाहूया. तर या ठिकाणी संरक्षण यंत्रणा आणि या ठिकाणी संक्रमणाच्या ज्या उपपत्त्या आहेत त्या ठिकाणी आपण एकत्रित पाहूया. कारण याच्यावरती आणि संरक्षण यंत्रणेवरती प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. तर याचं या ठिकाणी उत्तर आहे पूर्णाकारवादी उपपत्ती. पूर्णाकारवादी उपपत्ती या उपपत्ती अनुसार कोणत्याही विषयाचा अनुभवाचा परिस्थितीचा वा प्रतिक्रियेचा एकत्रित विचार केल्याशिवाय आकलन होतं आणि अर्थपूर्ण जाणीव निर्माण त्या ठिकाणी होत नाही आणि त्याबद्दल अंतर्दृष्टी सुद्धा येत नाही. तर हे संक्रमणाच्या पूर्णाकारवादी उपपत्ती अनुसार घडत असतं. पर्याय क्रमांक डी आहे सामान्यीकरण नाही,
सामान्यीकरण उपपत्तीमध्ये काय होतं, या ठिकाणी जर दोन घटना असतील किंवा दोन गोष्टी असतील, दोन परिस्थिती असतील, त्याच्यामध्ये काही साम्य असेल, समान घटक असतील आणि या ठिकाणी एका परिस्थितीमध्ये जे काही गोष्ट शिकलेली आहे, तर या दोन ज्या काही गोष्टी आहेत किंवा दोन जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये काही सामान्य असेल किंवा समान तत्व असेल, तर याच्यामुळे काय होतं, एका परिस्थितीमध्ये शिकलेलं जे काय ज्ञान आहे किंवा नॉलेज आहे ते दुसऱ्या परिस्थितीमध्ये संक्रमित होण्यामध्ये मदत होते. तर या उपपत्तीला आपण सामान्यीकरण उपपत्ती असं म्हणतो. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे सामान्यीकरण उपपत्ती किंवा या ठिकाणी पूर्णाकारावधी उपपत्तीमध्ये हा फरक लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत तर बाल विकासाचं पुस्तक वाचायचं आहे. यासाठी बाल विकासाचं पुस्तक किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान योग्य आहे? ज्या अवस्था आहेत बाल विकासाच्या, तर त्या सुद्धा ठिकाणी तुम्ही व्यवस्थित वाचायच्या आहेत. या मुलांची सामाजिक प्रवृत्ती, रुपाली निलेश सर टेस्ट सिरीजचे फ्री टेस्ट चालू नाही होत, लॉग इन केले तरी. तर चालू होते. जर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसत असतील स्टार्ट वगैरे करून त्या ठिकाणी एरो असतात, तर ते एरो प्रेस करा, तुम्हाला ती टेस्ट सिरीज चालू झालेली दिसेल. किंवा तुम्हाला त्या ठिकाणी जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. तुम्हाला कशा प्रकारे टेस्ट सिरीज सोडवायची, चालू करायची ते सांगितलं जाईल. किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? अशा प्रकारचा प्रश्न आहे. पहिलं विधान आहे, या मुलांची सामाजिक प्रवृत्ती उच्च स्वरूपाची असते. स्वरूपाची आहे या ठिकाणी. तर त्या ठिकाणी किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. साई वडिलांना फसवू शकतात. अगदी बरोबर. टोळीच्या हितासाठी आई वडिलांना ते फसवू शकतात. तर हे विधान या ठिकाणी अगदी या किशोर अवस्थेतील मुलांच्या बाबतीमध्ये बरोबर आहे, शक्य आहे. कारण या ठिकाणी या मुलांची सामाजिक प्रवृत्ती ही उच्च स्वरूपाची नसते. या ठिकाणी सामाजिक प्रवृत्ती जर उच्च स्वरूपाची असेल तर ते आपल्या पालकांना फसवू शकत नाहीत. म्हणजे या ठिकाणी हे विधान अयोग्य आहे. यांचे नैतिक वर्तन हे संघप्रियतेवरती अधिष्ठित नसते. तर या ठिकाणी हे विधान सुद्धा चुकीचं आहे. कारण या ठिकाणी टोळीचं वय, त्यांचं हे टोळीचं वय असतं म्हणजे त्यांच्याकडे या ठिकाणी संघप्रियता असते, अधिष्ठित असते. या ठिकाणी नसते आहे म्हणून या ठिकाणी चुकीचं आहे. समवयस्कांबद्दल त्यांना आकर्षण वाटत नाही. जे किशोर अवस्थेतील मुलं असतात तर त्यांना या ठिकाणी समवयस्कांबद्दल म्हणजे त्यांचे जे काही वयानुसार जे मुलं किंवा मित्र वगैरे असतात त्यांच्याबद्दल या ठिकाणी आकर्षण वाटतं, परंतु या ठिकाणी नाही आहे म्हणून या ठिकाणी काय आहे, ही चुकीची आहेत किंवा या ठिकाणी योग्य नाहीत. परंतु या ठिकाणी टोळीच्या हितासाठी त्या आई वडिलांना सुद्धा फसवू शकतात. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. कारण या ठिकाणी ही जे काही किशोरावस्था असते तर याची या ठिकाणी वयाचा कालावधी हा 6 ते 12 वर्ष असतो. या काळात बाळ शाळेत जातं, शरीराची वाढ ही संत गतीने होत असते आणि स्नायूवरती ताबा आल्यामुळे या ठिकाणी ते जे बाळ आहे ते सायकल चालवतं, झाडावरती चढतं, त्याच्यामध्ये कौशल्य प्रधान खेळ आहेत तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते खेळत असतं. डोके आणि हृदयाचा पूर्णपणे विकास झालेला असतो. मेंदूचा विकास या अवस्थेमध्ये 80% होत असतो. जे किशोरावस्था असते या किशोर अवस्थेमध्ये 80%
जो विकास आहे मेंदूचा तो होत असतो आणि किशोरवयीन मुले या ठिकाणी पहा समूहाने म्हणजे पहा संघ प्रियता या ठिकाणी असते, समूहाने राहणे ते पसंत करतात. म्हणून या ठिकाणी या किशोर अवस्थेला पहा टोळीचे वय असं म्हटलं जातं. त्यानंतर या ठिकाणी जो विकास असतो संत गतीने होत असतो. बालकांचा आत्मविश्वास या ठिकाणी वाढत असतो, कारण आपले मित्र असतात, आपल्याला समजून घेणारे मित्र असतात, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो. आणि या मुलांना या ठिकाणी जर आपण रागवलो तर त्यांना या ठिकाणी आवडत नाही. आपण त्यांच्या मित्रांसमोर त्यांना बोललो तर त्यांना त्या ठिकाणी ते आवडत नाही, त्यांना ते खटकतं. बरे वाईट याची जाणीव त्यांना या ठिकाणी होत असते आणि आपल्या कामात जर दोष दाखवले तर त्यांना संताप येतो आणि स्वतःच्या भावनांची ते पाच शब्दांकन करत असतात. आपण त्यांना कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी दोष दाखवले की त्यांना त्या ठिकाणी लगेचच राग येत असतो. म्हणून या ठिकाणी ते विद्यार्थी किंवा ती जे काही किशोर अवस्थेमध्ये जे मुलं असतात ते आपल्या आई वडिलांना फसवू शकतात, सहजच खोटं बोलू शकतात. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर या ठिकाणी येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 12वा प्रश्न आहे. अश्विनी कपाटे सर, तुम्ही प्रत्येक टॉपिक वरती लेक्चर घेत आहात का? तर या ठिकाणी आपण बऱ्यापैकी जे महत्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावरती लेक्चर घेत असतो. दीपिका दोंडे मॅम, तर आपण या ठिकाणी परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र यासाठी सुद्धा आपण जे प्रश्न आहेत ते घेतोय. परंतु या ठिकाणी आपण बालमानसशास्त्रासाठी थोडेसे जास्त लेक्चर घेत असतो आणि त्यासाठी आपण थोडेसे कमी लेक्चर्स घेत असतो. प्रश्न 12वा आहे पहा. खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान हे शैशवावस्थेतील कारक विकासाचं वैशिष्ट्य आहे? शैशवावस्थेतील कारक विकासाचं वैशिष्ट्य मुलांच्या हालचालीची वाढ पायापासून डोक्याकडे होत असते. स्मरणशक्ती तीव्र असते. 4-6 महिने वयाच्या बालकाला भीती वाटते. वेळेबाबत संबोध नीट झालेला असतो. तर पहा, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान शैशवावस्थेतील कारक विकासाचं वैशिष्ट्य आहे, असा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न आहे. तर पहा, या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जी काही शैशवावस्था असते त्याच्यामधील या ठिकाणी जे कारक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल तर ते आपल्याला पर्याय क्रमांक डी की वेळेबाबत त्यांचा संबोध या ठिकाणी नीट झालेला असतो. तर हे विधान या ठिकाणी कारक विकासाचं एक महत्वाचं असं वैशिष्ट्य आपल्या या शैशवावस्थेतील सांगता येईल. पहा, तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी थोडासा चुकला आहे. या ठिकाणी वैशिष्ट्ये नाही असा या ठिकाणी प्रश्न आहे. वैशिष्ट्ये नाही, या ठिकाणी मुलांच्या हालचालीची वाढ ही पायापासून डोक्याकडे होत असते, हे एक वैशिष्ट्य येईल. स्मरणशक्ती तीव्र असते. जे शैशवावस्था असते त्याच्यामध्ये स्मरणशक्ती या ठिकाणी तीव्र असते. 4-6 महिने वयाच्या बालकाला भीती वाटते आणि वेळेबाबत जो काही संबोध आहे तो या ठिकाणी स्पष्ट झालेला असतो. तर हे जे काही विधान आहे या ठिकाणी चुकीचं आहे. प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या की या ठिकाणी वैशिष्ट्य आहे असा प्रश्न नाही, तर या ठिकाणी वैशिष्ट्ये नाही असा या ठिकाणी प्रश्न आहे. कारक विकास म्हणजे काय, तर या ठिकाणी जे काय आपल्या शरीराचे अवयव असतात तर त्यांचा या ठिकाणी विकास होणं, तर त्याला या ठिकाणी कारक विकास असं म्हणायचं. कारक विकास. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 13वा प्रश्न पाहूया आपण. कारक विकास या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. आपल्या शरीराची जी काही वाढ वगैरे होत असते हातापायांची, तर त्यांचा विकास होणं म्हणजे कारक विकास होय. त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी एखादी वस्तू हातामध्ये पकडणं म्हणजे बोटामध्ये जो तो कारक विकास या ठिकाणी येत असतो. किंवा चालायला येणं हा सुद्धा या ठिकाणी कारक विकास आहे.
एखादी शारीरिक कौशल्य आत्मसात करणे हा सुद्धा एक कारक विकास आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, खाली दिलेल्या जीन पियाजे यांच्या व्यक्तीच्या बौद्धिक विकासाचे टप्पे आणि त्यातील घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम कोणता? बौद्धिक विकासाचे टप्पे आणि त्यातील घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम. आपण पहा बौद्धिक विकासाचे टप्पे, बौद्धिक विकासाची उपपत्ती तर या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. आता या ठिकाणी तर या ठिकाणी पहा या प्रश्नाबाबतीत तुम्हाला थोडंसं सांगतो. वरचा जो का आपण पहा प्रश्न पाहिला होता, तर हा प्रश्न पहा रद्द करण्यात आला होता परीक्षा परिषदेकडून. कारण या ठिकाणी पहा खाली दिलेल्या विधानामध्ये कोणतं विधान शैशवावस्थेतील कारक विकासाचं वैशिष्ट्य आहे असा प्रश्न होता. परंतु या ठिकाणी त्या बाबतीमध्ये जे उत्तर होते ते पहा चुकत होते, त्यामुळे हा प्रश्न पहा रद्द केला होता. परंतु हा जो काही प्रश्न आहे या बाबतीमध्ये हे जे काही पर्यायांचा विचार आपण व्यवस्थित केला, तर या ठिकाणी हा प्रश्न पहा असा होईल की खाली दिलेल्या विधानामध्ये कोणतं विधान शैशवावस्थेतील कारक विकासाचं वैशिष्ट्य नाही, आणि त्यामुळे आपण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पहा डी, वेळेबाबत संबोध नीट झालेला असतो. जर शैशवावस्थेतील पहा मुलं असतात त्यांचं जे वय असतं पहा 0 ते 2 वर्ष असतं, तर या मुलाला या ठिकाणी जी वेळ आहे ती पहा समजणार आहे का? तर नाही. कारण मुळातच या ठिकाणी या विद्यार्थ्यांची किंवा या मुलांची जी काही वाढ आहे पहा ही पायापासून डोक्याकडे होत असते, हे बरोबर असणार आहे आहेच या ठिकाणी. आणि जी मुलांची स्मरणशक्ती असते पहा ती तीव्र असते, कारण या ठिकाणी ते जे मूल आहे ते आपल्या आईला ओळखतं किंवा जे काही छोटी छोटी मुलं असतात त्याच्याबरोबरची किंवा वडील असतील किंवा आजी आजोबा असतील त्यांना सुद्धा या ठिकाणी ओळखण्याचं जे काम आहे ते करत असतं. आणि या ठिकाणी त्यांना काय वाटत, भीती वाटत असते पहा. जे मुलं असतात त्यांना जास्तीत जास्त पहा भीती वाटत असते. आपण जरी पहा कुत्रा आला असं जरी म्हटलं तर ते विद्यार्थी या ठिकाणी पहा रडतात, त्यांना ती भीती वाटते. परंतु पहा वेळेबाबत त्यांचा संबोध या ठिकाणी स्पष्ट झालेला नसतो, म्हणून हे वैशिष्ट्य या ठिकाणी नाही. या ठिकाणी पहा जोड्या लावायच्या आहेत पहा. जीन पियाजे यांच्या व्यक्तीच्या बौद्धिक विकासाचे टप्पे यांच्या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. शब्दपूर्व अवस्था, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, मूर्त क्रियाकाल अवस्था, बौद्धिक विकासाची अवस्था. तर शब्दपूर्व अवस्था, तर ही जी पहिली अवस्था सांगितली या ठिकाणी लक्षात घ्या. तर जे बौद्धिक विकासाचे टप्पे किंवा उपपत्ती सांगितली, तर त्याच्यामध्ये पहा पहिली अवस्था त्यांनी सांगितली पहा शब्दपूर्व अवस्था. त्याच्यानंतर पहा त्यांनी सांगितली पहा क्रियापूर्व किंवा प्रतिनिधित्वाचा काळ, मूर्त क्रियाकाल अवस्था तिसरी, आणि चौथी पहा बौद्धिक विकासाची अवस्था सांगितलेली आहे. या ठिकाणी जी शब्दपूर्व अवस्था आहे यालाच या ठिकाणी पहा दुसरं नाव आहे पहा संवेदक कारक किंवा संवेदी कारक अवस्था. नाव बदलून तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरी अवस्था क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ. तर ही जी अवस्था असते पहा पहिली अवस्था ही या ठिकाणी जन्मापासून 0 ते 2 वर्ष हा कालावधी या पहिल्या अवस्थेमध्ये असतो. दुसऱ्या अवस्थेमध्ये या ठिकाणी 2 ते 7 वर्ष हा कालावधी असतो. त्यानंतर जी तिसरी अवस्था आहे मूर्त क्रियाकाळ अवस्था, तर ही या ठिकाणी 7 ते 12 वर्ष हा कालावधी असतो. आणि या ठिकाणी बौद्धिक विकासाची अवस्था याच्यामध्ये 12 ते 16 वर्ष हा कालावधी असतो. आता पहा शब्दपूर्व अवस्थेमध्ये जे घटक आहेत किंवा त्यांची वैशिष्ट्य आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत, त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे शब्दपूर्व अवस्था असते, तर याच्यामध्ये काय होतं, जे मूल आहे तर त्या ठिकाणी चेतकाचं वर्गीकरण करायला शिकतं. म्हणजे या ठिकाणी ही गाय आहे, हे कुत्रा आहे, हा बैल आहे, तर यांच्या ठिकाणी चेतक आहे त्यांचं वर्गीकरण करायला ते शिकत असतं याच्यामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ आहे, ही जी काय अवस्था आहे याच्यामध्ये काही प्रमाणात त्यांची संबोध निर्मिती होत असते. या ठिकाणी मूल चेतकाचे वर्गीकरण करायला शिकलं की त्यांचं या ठिकाणी संबोध निर्मिती या कालावधीमध्ये होत असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये होत असते. मूर्त क्रियाकाल अवस्थेमध्ये काय होतं, तर नैसर्गिक घटनांवरून ते निष्कर्ष काढू लागतात. कारण या ठिकाणी 7 ते 12 वर्ष हा कालावधी आहे, आणि 7 ते 12 वर्ष म्हणजे जवळजवळ 6वी मध्ये मुलं गेलेले असतात, त्यांना या ठिकाणी नैसर्गिक घटनावरती निष्कर्ष ते काढू लागतात. म्हणजे या ठिकाणी पाऊस कशामुळे पडतो, विजा कशामुळे चमकतात,
किंवा या ठिकाणी पहा झाडांना फुले फळे येत असतात. या प्रकारचे जे काही छोट्या छोट्या घटना असतात त्यांचे निष्कर्ष काढायला या ठिकाणी या वयातील मुलं पहा शिकत असतात. त्यांना मूर्त क्रियाकाल अवस्था म्हटलं जातं. आणि बौद्धिक विकासाची अवस्था या ठिकाणी जी शेवटची अवस्था आहे याच्यामध्ये पहा औपचारिक किंवा वैचारिक ज्या काही समस्या असतात ते सोडवायला ते शिकत असतं. म्हणजे पहा या ठिकाणी जी वैचारिक अवस्था आहे किंवा वैचारिक विकास आहे तो या ठिकाणी या बौद्धिक विकासाच्या अवस्थेमध्ये होत असतो. म्हणजे कोणत्याही प्रकारची जर समस्या आली तर तो पहा विचार करून या ठिकाणी समस्या सोडवण्याचं कौशल्य या बौद्धिक विकासाच्या अवस्थेमध्ये होत असतं. आणि आता या ठिकाणी जोड्या आहेत तर तुम्ही जर लावल्या तर आपल्या या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक बी हे अचूक उत्तर पहा सांगता येईल. या ठिकाणी लक्षात घ्या शब्दपूर्व अवस्थेमध्ये या ठिकाणी पहा मूल चेतकाचं वर्गीकरण करायला शिकतं. या ठिकाणी पहिल्याची जोडी क येणार आहे. त्यानंतर पहा क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ याच्यामध्ये पहा काही प्रमाणात संबोध निर्मिती होते. या ठिकाणी ब येणार आहे. पहा दुसऱ्याची जोडी ब येईल. क्रियापूर्व मूर्त क्रियाकाळ अवस्था नैसर्गिक घटनांवर निष्कर्ष काढू लागते. या ठिकाणी दुसरी येणार आहे. म्हणजे तिसऱ्याची जोडी ड येईल. आणि बौद्धिक विकासाची अवस्था याची जोडी या ठिकाणी वैचारिक समस्या सोडवणे या ठिकाणी ही येणार आहे. म्हणून पहा बी हा पर्याय अगदी बरोबर असा येणार आहे. या ठिकाणी लक्षात घ्या जे जोड्या लावा आहेत याच्यासाठी तुमचा प्रॉपर अभ्यास असणं आवश्यकच आहे. लक्षात घ्यायचं आहे. असे प्रश्न थोडासा आपण घाई गडबडीत न करता थोडासा विचार करून सोडवायचे आहेत. प्रश्न पुढचा आहे पहा व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा असतो. याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन करते? व्यक्ती विकासामध्ये अनुवंशाचा अभ्यास अत्यंत आवश्यक असतो. लाईक करा, शेअर करा, लाईक करा, शेअर करा. शुभांगी शिंदे मॅम तर जे काही प्रश्न रद्द होतात जर समजा आपला 150 मार्काचा पेपर असतो 150 मार्काचा पेपर असतो जर 150 पैकी समजा एक प्रश्न चुकला तर 149 पैकीच तुमचं 55% किंवा ठिकाणी 50% काढतात. आणि या ठिकाणी म्हणजे 150 पैकी तुमची ते टक्केवारी काढत नाहीत. म्हणजे 149 पैकीच तुम्हाला या ठिकाणी 55% किंवा 50%ला पासिंग तुमचं असतं. तर तुम्हाला त्या चुकीच्या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. सारिका बोराडे सर तुमच्या क्लासेसची फी किती आहे? तर जे क्लासेस पाहत आहेत आधीपासून त्यांनी सांगा मॅडमला आपली फी किती आहे ती. 14वा प्रश्न या ठिकाणी व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्वाचा असतो. याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन करते? या ठिकाणी बालकाचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा व्यक्तिमत्व विकासात वाटा नसतो. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा घटक असतो. व्यक्ती विकासातील बुद्धिमत्ता हा घटक अनुवंशावरती अवलंबून नसतो. या ठिकाणी प्रश्न असा आहे की व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास हा अत्यंत महत्वाचा असतो. याला या ठिकाणी कोणते विधान समर्थन करतं? तर या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे व्यक्तिमत्व विकासामध्ये अनुवंशाचा अभ्यासच का करायचा तर याच्यामुळे जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा घटक असतो. या ठिकाणी जर समजा पहिलीमध्ये एखादं मूल आलं तर या ठिकाणी पहिल्यांदा ज्यावेळेस आपला शाळा प्रवेश होईल पहिला दिवस त्याचा असेल तर शिक्षक सुरुवातीला आपल्याला त्या विद्यार्थ्याची ओळख परेड घेतात किंवा आपण त्यांचा परिचय करून घेतो सगळ्या विद्यार्थ्यांचा. आणि त्याच वेळेस या ठिकाणी त्याचा जो काही जन्मजात स्वभाव आहे तर तो या ठिकाणी अरे असं करू नका. तर या ठिकाणी जे काही ऑप्शन आहे त्या ठिकाणी असे तुम्ही टाईप करू नका. सी बी काय होते या ठिकाणी तुमचे जे ऑप्शन आहे ते रिव्ह्यूला पडतात त्याच्यामुळे दुसऱ्यांना ते दिसत नाहीत. तर या ठिकाणी जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्वाचा घटक असतो. जन्मजात स्वभाव जर शिक्षकाला समजला तर त्या विद्यार्थ्याला नेमकी आवड कशामध्ये आहे त्या विद्यार्थ्याचा कल कोणत्या बाजूने आहे त्या विद्यार्थ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा या ठिकाणी क्षमता आहे या सर्वांची जी गोष्ट आहे सर्वांची जी काही त्याच्यामध्ये कौशल्य आहेत ते या ठिकाणी या जन्मजात स्वभावामधून समजतात. आणि एकदा का जन्मजात स्वभाव समजला की त्या विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास या ठिकाणी करण्यासाठी एक शिक्षक म्हणून आपल्याला एक सोयीस्कर असं जातं. त्याच्यामुळे
ठिकाणी व्यक्तिमत्व विकासामध्ये किंवा व्यक्ती विकासामध्ये अनुवंशाचा अभ्यास या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असतो. या ठिकाणी या विधानाला जे समर्थन करणारे विधान ठरतं ते पर्याय क्रमांक सी हे ठरतं. तर जर पहिलं विधान तुम्ही पाहिलं की बालकाचे व्यक्तिमत्व त्यांचे पालक आणि शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात, तर या ठिकाणी हे कधीच होऊ शकत नाही. बालकाचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक शिक्षक आणि एक पालक कधीही ते पूर्णपणे जे काही विकसित आहे ते करू शकत नाहीत. या ठिकाणी आपण सुद्धा एक विचार करायचा आहे की आपण शिक्षकांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी पण शिकवल्या असतील, पालकांनी आपल्या आईवडिलांनी शिकवल्या असतील, मित्रांनी शिकवल्या असतील, परंतु अशा बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या आपण या ठिकाणी थोडक्यात आपण संदीप माहेश्वरी, तर ह्यांचं तुम्ही जर लेक्चर पाहिलं असेल तर आपण त्यांच्याकडे पाहून आपल्या वर्तनामध्ये किंवा व्यक्तिमत्वामध्ये बरेच आपण बदल करत असतो. म्हणजेच या ठिकाणी असं कोणीही नसेल की पालक आणि शिक्षकांनी त्याचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बनवलेलं आहे. काही अपवाद असू शकतील, म्हणून या ठिकाणी हे विधान पूर्णपणे समर्थन करत नाही. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टींचा व्यक्तिमत्व विकासात वाटा नसतो. या ठिकाणी जे नसतो आहे ते पण निगेटिव्ह आहे, कारण अनुवंशाने जे काही प्राप्त होणाऱ्या गोष्टी असतात त्याचा व्यक्तिमत्व विकासामध्ये 100% वाटा असतो. तर हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, म्हणून या ठिकाणी हे विधान चुकीचं येईल. आणि ते चौथं विधान, व्यक्ती विकासातील बुद्धिमत्ता हा घटक अनुवंशावरती अवलंबून नसतो, हे सुद्धा पण निगेटिव्ह विधान आहे. या ठिकाणी हे पॉझिटिव्ह पाहिजे होतं की व्यक्ती विकासातील जे बुद्धिमत्ता हा घटक असतो तो पूर्णपणे अनुवंशावरती अवलंबून असतो. म्हणून या ठिकाणी हे विधान सुद्धा चुकीचं येणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला जे समर्थन करणारे विधान आहे ते पर्याय क्रमांक सी हे येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे अल्फ्रेड बिने यांच्या मते समस्या सोडवताना बुद्धी आपल्याला खालीलपैकी कोणत्या दृष्टीने मदत करत नाही. एखादी समस्या सोडवायची असेल तर त्यासाठी बुद्धी कोणत्या दृष्टीने मदत करत नाही. सर फक्त एकचेच टेस्ट सिरीज घेता येईल का? एकाची तुम्ही घेऊ शकता, परंतु त्याला सुद्धा आपली फी एकच आहे, 149 रुपये. एवढी फी तुम्हाला कुठेच नाही. आपण या ठिकाणी गणपतीला तुम्ही वर्गण दिली असेल 151 रुपये, 151 रुपये तुम्ही वर्गण दिली असेल. आणि या ठिकाणी आपल्या टीईटी पास होणं हा शिक्षक भरतीसाठी आपलं एक दरवाजा उघडण्याचं काम करतो. त्यासाठी आपली फी फक्त 149 रुपये आहे, ती ऑफरमध्ये. त्याच्यामुळे आपली जी फी आहे ती जास्त असा विचार करू नका. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, आपण पेपर 1 किंवा पेपर तुम्ही 2 देत असाल तर दोन्ही पेपर तुम्ही स्टडी करायचा आहे. तुम्ही जर विचार केला की मी फक्त पेपर 1 देतोय तर फक्त पेपर 1 चीच टेस्ट सिरीज त्या ठिकाणी सोडवू का, तर असं करू नका. तुम्ही जे काही स्पेसिफिक सब्जेक्ट आहेत, म्हणजे बालमानसशास्त्र असेल तर दोन्ही बालमानसशास्त्राच्या पेपरचा या ठिकाणी तुम्ही स्टडी करा, प्रश्न सोडवा. त्यानंतर परिसर अभ्यास असेल, परिसर अभ्यासामधील प्रश्न समाजशास्त्रामध्ये विचारले जातात किंवा विज्ञानामध्ये सुद्धा विचारले जातात, त्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा नक्की होतो. आणि समाजशास्त्राचे प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी परिसर अभ्यासामध्ये सुद्धा विचारले जातात. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही दोन्हीही पेपरचा अभ्यास करायचा आहे. अल्फ्रेड बिने यांच्या मते समस्या सोडवताना बुद्धी आपल्याला खालीलपैकी कोणत्या दृष्टीने मदत करत नाही. तर या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं आपल्याला जे उत्तर आहे ते तुम्ही बरोबर दिलेलंच आहे की तुटक भाग एकत्र करून संयोजन करणे. जे तुटक भाग आहे ते एकत्र करून संयोजन करणे. तर या ठिकाणी या दृष्टीने आपल्याला बुद्धी समस्या सोडवत असताना मदत करत नाही. तर हे विधान बरोबर आहे. तर समस्या सोडवताना क्रियाशील राहून समायोजन साधणं. एखादी समस्या असेल, प्रश्न आहे, तर त्यासाठी आपल्याला क्रियाशील राहावं लागणार आहे. क्रियाशील राहिल्याशिवाय किंवा क्रियाशील झाल्याशिवाय आपण या ठिकाणी एखादी समस्या सोडवू शकत नाही. त्या प्रश्नाचं आपल्याला सुरुवातीला मर्म समजलं पाहिजे, नेमकं प्रश्न काय आहे हे समजलं पाहिजे. त्यासाठी आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, क्रियाशील होणं महत्वाचं आहे. आणि नंतर आपण समायोजन साधायचं आहे. म्हणजे ही गोष्ट आपल्याला मदत करणार आहे समस्या सोडवत असताना. स्वतःच्या कृतीची चिकित्सा करणे आणि जरूर तेव्हा जाणीवपूर्वक चुकांची दुरुस्ती करणे. प्रश्न सोडवत असताना म्हणजे थोडक्यात आपण एक बेरजेचं गणित घेऊया. जर बेरजेचं आपण गणित सोडवत असोल म्हणजे त्याच्यामध्ये तो प्रश्नच आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण हातचा देत असताना आपण हातचा देतो पुढल्या घरामध्ये, परंतु पुढची घराची बेरीज करत असताना आपण हातचा मिळवत नाही. तर आपण नंतर विचार करायचा आहे, आपण ती चिकित्सा करतो की माझं कुठं चुकत आहे, पडताळा करतो आणि त्यानंतर आपण जाणीवपूर्वक त्या चुकांची त्या ठिकाणी दुरुस्ती करत असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समस्या सोडवत असताना या ठिकाणी मदत करते. पर्याय क्रमांक बी. आणि समस्या सोडवण्याच्या हेतूने विशिष्ट मार्गांची निवड करणे. एखादी समस्या सोडवायची असेल तर त्यासाठी आपण विशिष्ट मार्गाची नक्कीच निवड करत असतो किंवा या ठिकाणी काही 1 ते 2 मार्गाची निवड करतो आणि त्याच्यामधून आपण एखादा योग्य असा मार्ग निवडतो आणि त्याच मार्गाने आपण ती समस्या सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो. म्हणून हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतं. परंतु तुटक भाग एकत्र करून संयोजन साधणे.
तर ही जी काही गोष्ट आहे तर या दृष्टीने आपल्याला या ठिकाणी ही मदत करत नाही, म्हणजे समस्या सोडवायला बुद्धी आपल्याला या दृष्टीने पण मदत करत नाही. पर्याय क्रमांक सी याचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 16वा. 149 किती टेस्ट सिरीज आहेत? 149 मध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 च्या एकूण 23 टेस्ट सिरीज मिळतात. पेपर 1 च्या त्याच्यामध्ये 12 आहेत विथ प्रिव्हियस इयर आणि पेपर 2 च्या 11 आहेत, एकूण 23. टेस्ट सिरीज बाय करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे onlineabhyas.com ची, किंवा तुम्हाला या ठिकाणी पाहिली दिसत असेल वेबसाईट onlineabhyas.com असं सर्च करा. onlineabhyas.com त्या ठिकाणी जा, लॉग इन करा वेबसाईट वरती. ऍप्लिकेशन घ्यायचं असेल तर ऑनलाईन अभ्यास नावाचं ऍप्लिकेशन घ्या, किंवा वेबसाईटला गेल्यानंतर तळाला जायचं आहे, खाली जायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. तुम्ही डायरेक्टली प्ले स्टोअरला जाल आणि नंतर तुम्ही ऍप्लिकेशन घेऊ शकता. प्रश्न असा आहे की बुद्धिमापनासाठी दृक प्रतिमाची स्पष्टता तपासण्याची पद्धत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली? बुद्धिमापनासाठी दृक प्रतिमांची स्पष्टता तपासण्यासाठीची जी पद्धत आहे तर ती यापैकी पर्याय क्रमांक टर्मन नाही, पर्याय क्रमांक बी गाल्टन यांनी ही शोधून काढलेली आहे. बुद्धिमापनासाठी दृक प्रतिमांची स्पष्टता तपासण्याची पद्धती ही गाल्टन यांनी मांडलेली आहे. टर्मन यांनी काय केलं आहे बुद्धिमापनाचं जे सूत्र आहे ते मांडण्याचा सर्व सब्जेक्टच्या आहेत 150 मार्काची तुम्हाला एक टेस्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पेपर 1 चे 5 सब्जेक्ट असतील त्याच्यामध्ये, आणि पेपर 2 साठी गणित विज्ञानाची आणि त्याच्यानंतर सामाजिक शास्त्राच्या वेगवेगळ्या टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. तर या ठिकाणी याचं उत्तर गाल्टन हे येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 17वा आहे. दलीप सिंग या भारतीय मानसशास्त्रज्ञाने भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता मानून त्याविषयी खाली काही मते मांडली आहेत, त्यापैकी कोणते मत असत्य आहे? दलीप सिंग हे भारतीय मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता आहे असं मांडलं, त्याविषयी त्यांनी काही मते मांडलेली आहेत. त्यापैकी पहिलं मत आहे की भावनिक बुद्धिमत्ता ही एक क्षमता आहे, याद्वारे स्वतःच्या व इतरांच्या भावनांचं नियमन करता येतं, भावनांमधील फरक ओळखता येतो, भावनांचं प्रकटीकरण कोणत्या मार्गाने करावं याचं मार्गदर्शन तज्ञांकडून घ्यावं. तर आता या ठिकाणी आपला असत्य कोणतं विधान आहे यांच्या बाबतीमध्ये ते सांगायचं आहे. असत्य विधान, चुकीचं विधान. तर दलीप सिंग या भारतीय मानसशास्त्राने भावनिक बुद्धिमत्तेला सामाजिक बुद्धिमत्ता म्हणून त्यांनी जे पहिलं मत मांडलं की भावनिक बुद्धिमत्ता ही एक क्षमता आहे, तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. याद्वारे जी भावनिक बुद्धिमत्ता एक क्षमता आहे, याद्वारे स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचं नियमन करता येतं, कंट्रोल करता येतं. या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्ता असते, इमोशन्स असतात, ते क्षमताच असते आपण, आणि त्या क्षमतेद्वारे आपण स्वतःच्या सुद्धा ज्या भावना आहेत ते कंट्रोल करू शकतो, दुसऱ्यांच्या सुद्धा आपण भावना कंट्रोल करू शकतो. म्हणजेच या ठिकाणी हे सुद्धा विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी भावनांमध्ये आपल्याला फरक ओळखता येतो. ज्या भावना आहेत चांगल्या भावना असतील, वाईट भावना असतील, त्याच्यामध्ये फरक ओळखण्याचं काम या ठिकाणी आपल्याला ही बौद्धिक बुद्धिमत्तेची जी काही क्षमता आहे ती करत असते. परंतु या ठिकाणी भावनांचं प्रकटीकरण कोणत्या मार्गाने करावं याचं मार्गदर्शन तज्ञांकडून घ्यावे. तर हे जे काय मत आहे तर ते या ठिकाणी असत्य असं आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की त्यांनी सांगितलं की भावनिक बुद्धिमत्ता एक क्षमता आहे. भावनिक बुद्धिमत्ता जर एक क्षमता असेल तर त्या व्यक्तीमध्येच या ठिकाणी भावनांचं प्रकटीकरण कोणत्या मार्गाने करायचं, तर ही जी काही गोष्ट आहे तो स्वतः शिकत असतो, त्यासाठी कोणत्याही तज्ञाकडून मार्गदर्शन घेण्याची गरज नसते. म्हणून हे जे काही विधान आहे ते या ठिकाणी किंवा मत आहे ते या ठिकाणी यांनी व्यक्त केलेलं नाही. कारण या ठिकाणी जे 3 विधान समजा जर हा तुम्ही प्रश्न वाचलाच नसेल किंवा कुठेही ही माहिती मी वाचली नसेल तर एखादं विधान पाहायचं आहे. समजा जर या विधानाबरोबर बाकी जी काही विधाने आहेत ते इंटरॅक्ट होतात, म्हणजे या ठिकाणी संबंधित आहेत. म्हणजे जर भावनिक बुद्धिमत्ता एक क्षमता असेल तर या ठिकाणी एक नियमांचं जे भावना आहे त्यांचं कंट्रोल होणार आहे, म्हणजे हे विधान याच्याशी कनेक्ट आहे. त्यानंतर भावनांमधील फरक ओळखता येणार आहे, म्हणजे या ठिकाणी क्षमता असेल, नियमन करता येत असेल तर फरक या ठिकाणी 100% आपल्याला ओळखता येतो. म्हणजे या ठिकाणी ही जी काही 3 विधाने आहेत ती एका गटामध्ये येतील किंवा या ठिकाणी यांचं हे मत असणार आहे. म्हणजे एखादा प्रश्न जर तुम्हाला अनोळखी आला तर त्यावेळेस तुम्हाला असा एक थोडासा विचार करायचा आहे. म्हणजे असा विचार तुम्ही प्रत्येकच प्रश्नाबाबतीत करू नका, परंतु जर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा न वाचलेला प्रश्न
आला तरच असा विचार करायचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 18वा. खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण गुणवैशिष्ट्यांच्या प्रमाणात फरक दर्शविते? गुणवैशिष्ट्यांच्या प्रमाणात फरक दर्शविते. सचिनला आकडेमोड करण्यात गोडी वाटते. ऋतुजाला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे. स्वराला गाणी ऐकण्यात रस आहे. सार्थकला बास्केटबॉल खेळाची आवड आहे. या ठिकाणी उदाहरण दिलेले आहेत आणि गुणवैशिष्ट्यांच्या प्रमाणात फरक दर्शवते असं या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी प्रश्न कोणत्या वर्षीचे आहे तर 2017चे प्रश्न आहेत. 2017 पेपर 2. 2017 पेपर 2. आपण कालच्या सेशन मधून पेपर 1 चे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. अगदी बरोबर. तर ऋतुजाला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे. म्हणजे या ठिकाणी आपली मोटरसायकल असेल त्याचा हॉर्न या ठिकाणी किंवा गाडीचा आवाज वेगळा असणार आहे. रिक्षा असेल रिक्षाचा आवाज वेगळा असणार आहे. टेम्पो असेल टेम्पोचा आवाज वेगळा असेल. म्हणजेच या ठिकाणी जी काही गाडी आहे त्या गाडीच्या आवाजावरून गाडी नेमकी कोणती आहे हा ओळखण्याचा जो काही छंद आहे तो ऋतुजाला आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न असा आहे की गुणवैशिष्ट्यांच्या प्रमाणात फरक दर्शवेल. जे काही गुणवैशिष्ट्ये आहेत म्हणजे प्रत्येक गाडीचा आवाज या ठिकाणी वेगवेगळा आहे. म्हणजे गुणवैशिष्ट्य आहे त्याच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तो फरक ओळखते. म्हणजे काय समजा जर 2 गाड्या आलेल्या असले, एक मोटरसायकल असेल एक रिक्षा असेल, मोटरसायकलचा आवाज वेगळा असेल रिक्षाचा आवाज वेगळा असेल, त्या ठिकाणी ऋतुजा ओळखणार आहे की या ठिकाणी मोटरसायकल सुद्धा आलेली आहे आणि रिक्षा सुद्धा आलेला आहे. म्हणजे या 2 गाड्यांच्या गुणवैशिष्ट्यामध्ये या ठिकाणी फरक आहे. आणि हेच आपल्या ठिकाणी सांगायचं होतं की ऋतुजाला गाडीच्या आवाजावरून गाडी ओळखण्याचा छंद आहे. तर हे या ठिकाणी आपला फरक दर्शवते. आणि या ठिकाणी जर बाकीचे तुम्ही ऑप्शन पाहिले की सचिनला आकडेमोड करण्यात गोडी आहे, तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गुणवैशिष्ट्यामध्ये आपल्याला फरक दिसत नाही. आकडेमोड आहे याच्यामध्ये कोणतं वैशिष्ट्य नाही. स्वराला गाणे ऐकण्यात रस आहे. आता गाणे असेल पण परंतु त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची गाणी आहेत असं जर विचारलं असतं तर या ठिकाणी याचं हे उदाहरण असतं. परंतु या ठिकाणी गाणी फक्त असं आलेलं आहे. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं गुणवैशिष्ट्य किंवा फरक त्याच्यामध्ये आपल्याला दर्शवत नाही. सार्थकला बास्केटबॉल खेळाची आवड आहे. फक्त या ठिकाणी एकच आहे म्हणजे आपल्याला गुणवैशिष्ट्य ओळखता येत नाहीत. परंतु बी पर्यायामध्ये एकापेक्षा जास्त आहे त्यांची गुणवैशिष्ट्ये एकापेक्षा जास्त येणार आहेत. म्हणून या ठिकाणी गुणवैशिष्ट्याच्या प्रमाणात फरक दर्शवणारं विधान पर्याय क्रमांक बी येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 19वा आहे. सर्वश्रेष्ठ कलाकृती साहित्य निर्मिती आणि पराक्रम यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करत असते असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेलं आहे? नॉर्मन, लिंडस्ले, फ्राइड, स्किनर. सर्वश्रेष्ठ कलाकृती साहित्य निर्मिती आणि जे पराक्रम असतात यांच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा वास करते. प्रीती इंगोले मॅम. तर आपला जो क्लासचा टायमिंग आहे तो 9:15 असतो. 9:15 ते 9:30 पर्यंत आपला क्लास स्टार्ट होतो. तर हे जे मत आहे ते कोणी मांडलेलं आहे? सर्वश्रेष्ठ कलाकृती असेल, साहित्य निर्मिती असेल किंवा एखादा पराक्रम असेल त्याच्या पाठीमागे काम ही शारीरिक प्रेरणा असते. तर हे जे काय मत आहे त्या ठिकाणी फ्राइड यांनी मांडलेलं आहे. लक्षात घ्या फ्राइड. पर्याय क्रमांक सी फ्राइड यांनी काय म्हटलेलं आहे की ज्या सर्वश्रेष्ठ कलाकृती तयार वगैरे होत असतात, साहित्य निर्मिती होत असते किंवा मोठमोठे पराक्रम होत असतात याच्या पाठीशी काम ही एक शारीरिक प्रेरणा वास करत असते आणि या प्रेरणेमुळे या ठिकाणी सर्वश्रेष्ठ कलाकृती निर्माण होत असतात, साहित्य निर्मिती होत असते आणि या ठिकाणी जे पराक्रम असतात मोठमोठे ते होत असतात. याच्या पाठीशी काम ही शारीरिक प्रेरणा असते. हे फ्राइड यांचं मत आहे. या ठिकाणी वस्तुनिष्ठ असा प्रश्न आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न पुढचा आहे 20वा. खाली दिलेल्या अवधानाच्या स्वरूपाविषयीच्या विधानामध्ये कोणतं विधान असत्य आहे, चुकीचं आहे ते सांगायचं आहे. 3 विधाने बरोबर असतील अवधानाच्या स्वरूपाविषयी. प्रश्न 20वा आहे आणि या ठिकाणी पहिलं विधान शरीरा अंतर्गत जाणीव व भावना, मनातील विचार व कल्पना या गोष्टी अवधाना अंतर्गत येत नाहीत. अवधान ही मनाची शक्ती नसून तो एक मनोव्यापार आहे. अवधानाखेरीज इतर कोणताही मनोव्यापार संभवत नाही आणि अवधान प्रक्रियेत ज्ञानात्मक, क्रियात्मक व भावनात्मक असतात. जे अवधान क्रिया आहे ते ज्ञानात्मकता असते, त्याच्यामध्ये क्रियात्मकता असते, भावनात्मकता असते.
असत्य विधान आपल्याला सांगायचं आहे अवधानाच्या स्वरूपाविषयी. तर व्यवस्थित प्रश्न वाचा. अवधानाच्या स्वरूपाविषयी असत्य विधान. तर पहिलं विधान जर तुम्ही पाहिलं की शरीराअंतर्गत जाणीवा असतात, भावना, मनातील विचार व कल्पना या गोष्टी अवधानांतर्गत येत नाहीत. या ठिकाणी लक्षात घ्या अवधान. अवधान म्हणजे या ठिकाणी एखाद्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं. तर आज तेच प्रश्न आहेत, 30 प्रश्न आहेत, पूर्ण 30 प्रश्न. तर या ठिकाणी अवधानांतर्गत येत नाहीत का, तर या ठिकाणी चुकीचं आहे. कारण या ठिकाणी शरीराअंतर्गत ज्या काही जाणीवा असतील, भावना असतील, जाणीवा म्हणजे कुठल्या तरी गोष्टीचा आपल्याला त्या ठिकाणी अवबोध झाला पाहिजे, संवेदना निर्माण झाल्या पाहिजे. आणि या ठिकाणी संवेदना अवबोध निर्माण झाल्याशिवाय आपण या ठिकाणी एखाद्या गोष्टीकडे अवधान देऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला जी अभिरुची आहे ती निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की मनातील विचार असतील किंवा कल्पना या ज्या काही गोष्टी असतात त्या या सर्व गोष्टी अवधाना अंतर्गत येत असतात, परंतु या ठिकाणी विधानामध्ये येत नाहीत असं आहे. म्हणून या ठिकाणी हे विधान असत्य आहे, जे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर जर तुम्ही दुसरं विधान पाहिलं की अवधान ही मनाची शक्ती नसून तो एक मनोव्यापार आहे. अगदी बरोबर आहे. अवधान ही मनाची शक्ती नाही, तर एक मनोव्यापार आहे. आपण काही गोष्टी त्या ठिकाणी मनाने करत असतो. अवधान द्यायचं आहे, एखाद्या गोष्टीकडे आपल्याला जाणून बुजून लक्ष द्यायचं आहे, तर आपण तो या ठिकाणी आपल्या त्या मनोव्यापाराने किंवा मनाने कंट्रोल करू शकतो. अवधानाखेरीज इतर कोणताही मनोव्यापार संभवत नाही. म्हणजे अवधान दिलं की त्या ठिकाणी कोणताही मनोव्यापार त्या ठिकाणी होत नाही, फक्त अवधान. तर हेच मनोव्यापार त्या ठिकाणी होत असतो किंवा अवधान हीच एक क्रिया त्या ठिकाणी होत असते. म्हणजे हे विधान सुद्धा बरोबर येईल. अवधान क्रियेत ज्ञानात्मकता असते, क्रियात्मकता असते आणि भावनात्मकता असते. ज्ञानात्मकता नसेल, क्रियात्मकता नसेल, भावनात्मकता नसेल, त्या ठिकाणी अवधान क्रिया होऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी, सी आणि डी हे विधाने बरोबर येतील, परंतु पर्याय क्रमांक ए हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 21वा आहे. खाली संवेदना आणि अवबोध यावर आधारित दिलेल्या विधानापैकी कोणतं विधान योग्य नाही. संवेदना आणि अवबोध याविषयी कोणतं विधान या ठिकाणी योग्य नाही ते सांगायचं आहे. संवेदना, अवबोध. सुजाता शर्मा मॅम, एक्झाम डेट किती दिवस पोस्टपोन होईल. तर या ठिकाणी हे आत्ताच आपल्याला सांगता येणार नाही पोस्टपोन होईल का की 10 तारखेलाच परीक्षा होईल. तर पहिलं विधान आहे संवेदना म्हणजे मूर्त स्वरूपातील अनुभव नव्हे, पण अवबोध म्हणजे अर्थपूर्ण अनुभव होय. ज्या क्षणी संवेदनाला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनाला अवबोध म्हणतात. संवेदना नेमकी कोठे संपते, अवबोध नेमका कुठे सुरू होतो हे सहजपणे सांगता येते. संवेदना आणि अवबोध या ज्ञानग्रहणाच्या पायऱ्या आहेत. या ठिकाणी आपल्याला योग्य विधान कोणतं नाही ते सांगायचं आहे. म्हणजे 3 विधान या ठिकाणी बरोबर आहेत. तर या ठिकाणी जे पहिलं विधान आहे संवेदना म्हणजे मूर्त स्वरूपातील अनुभव नव्हे, पण अवबोध म्हणजे अर्थपूर्ण अनुभव होय. तर हे विधान या ठिकाणी संवेदनेबाबतीत आणि अवबोधाबाबतीत या ठिकाणी करेक्ट असं आहे. कारण या ठिकाणी संवेदना या मूर्त स्वरूपातील अनुभव नसतात, परंतु जे अवबोध असतात ते अर्थपूर्ण अनुभव असतात. कारण या ठिकाणी संवेदनाला अर्थपूर्ण झाल्याशिवाय आपल्याला जे अवबोध आहे तो या ठिकाणी क्रिएट होत नाही. म्हणून त्या ठिकाणी जे अवबोध असतात ते अर्थपूर्ण अनुभव असतात. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी जे दुसरं विधान आहे की ज्या क्षणी संवेदनाला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनाला अवबोध असं म्हणतात. हे सुद्धा या ठिकाणी विधान बरोबर आहे. परंतु तिसरं विधान जर तुम्ही पाहिलं की संवेदना नेमकी कुठे संपते आणि अवबोध नेमका कुठे सुरू होतो हे सहजपणे सांगता येतं. या ठिकाणी हे चुकीचं आहे. कारण संवेदना नेमकी कुठे संपते आणि या ठिकाणी अवबोध नेमका कुठे सुरू होतो तो हे या ठिकाणी आपल्याला सांगता येत नाही. हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी हे विधान योग्य नाही, चुकीचं आहे. आपलं ऑप्शन पर्याय क्रमांक सी बरोबर येणार आहे. आणि संवेदना आणि अवबोध या ज्ञानग्रहणाच्या पायऱ्या आहेत. हे विधान सुद्धा या ठिकाणी बरोबर येईल. पर्याय क्रमांक सी आपलं बरोबर आहे. 10 तारखेला जर एमपीएससी आणि यूपीएससी एक्झामिनेशन आहेत, तर हे या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे. परंतु या ठिकाणी जर आपल्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी
जर विरोध केला नाही तर कदाचित परीक्षा त्याच तारखेला होण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत जी डेट आहे ते पोस्टपोन होणं, त्या बाबतीमध्ये जे काही नोटिफिकेशन आहे ते येणं अपेक्षित होतं. तरी सुद्धा एक 4 ते 5 दिवसामध्ये या बाबतीत नोटिफिकेशन यायला पाहिजे. ब्लर माधुरी प्रज्योत मॅम, तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या व्हिडिओचे जे रेझोल्युशन आहे ते वाढवून घ्या, क्वालिटी वाढवा. तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ क्लिअर दिसेल. जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपात अभ्यासतो आणि आठवायला शिकतो त्या स्मरणास कोणतं स्मरण असं म्हणायचं? सक्रिय स्मरण, मनोवैज्ञानिक स्मरण, बौद्धिक स्मरण की यांत्रिक स्मरण? जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपामध्ये अभ्यासतो, सिरियली अभ्यासतो आणि नंतर आठवायला शिकतो त्यावेळेस जे स्मरण होतं त्यास कोणतं स्मरण असं आपण म्हणतो? प्रश्न क्रमांक 22चं उत्तर द्यायचं आहे. 22चं उत्तर या ठिकाणी तर या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की एखादी कोणतीही गोष्ट आपण जी क्रमबद्ध स्वरूपामध्ये अभ्यासतो आणि नंतर ते आठवायला शिकतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी मनोवैज्ञानिक स्मरण करत असतो. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. लक्षात घ्या, मनोवैज्ञानिक स्मरण. आता प्रत्येक प्रश्नाचं पर्यायाचं सक्रिय जे स्मरण आहे, सक्रिय स्मरण कशाला म्हणायचं? तर जेव्हा पूर्वी घेतलेले अनुभव हे प्रयत्नपूर्वक आठवतात त्यांना सक्रिय स्मरण असं म्हणायचं. म्हणजे आपण पूर्वी एखादा घटक शिकलो असो किंवा अनुभव घेतला असेल आणि तो आपण नंतर प्रयत्नपूर्वक त्या ठिकाणी प्रयत्न करून ट्राय करून आपण तो आठवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपण त्याला सक्रिय स्मरण असं म्हणायचं. आणि बौद्धिक स्मरण म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीचं अध्ययन केले असता त्यांच्यातील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले आणि नंतर त्यांचं स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा प्रकारच्या स्मरणास बौद्धिक स्मरण असं म्हणायचं. लक्षात घ्या, बौद्धिक स्मरण म्हणजे काय? तर परत एकदा सांगतो की एखाद्या गोष्टीचं आपण अध्ययन केलं, एखादी गोष्ट आपण शिकली तर त्याच्यातील जे परस्पर संबंध असतील, कार्यकारण संबंध असतील इत्यादी बाबी आपण लक्षात घ्यायचे आहेत आणि ते लक्षात घेऊन अध्ययन केलं आणि नंतर त्याचं आपण स्मरण करण्याचा प्रसंग आला. म्हणजे जर त्या ठिकाणी प्रसंग आला तरच आपण त्या स्मरण करायचे आहेत. जर आपल्याला ती गोष्ट आठवण्याचा प्रसंग आला नाही तर आपण ती गोष्ट आठवत नाही. जर प्रसंग आला तर अशा प्रकारचे जे काही स्मरण आपण करतो त्याला बौद्धिक स्मरण असं म्हटलं जातं. जे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चुकीचं उत्तर दिलं होतं बौद्धिक स्मरण, तर त्या बाबतीत या ठिकाणी तुमचं कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. यांत्रिक स्मरण म्हणजे काय? तर ज्यावेळी एखाद्या बाबीचं आपण अध्ययन हे समजून न घेता ते पाठ करतो. म्हणजे या ठिकाणी आपण कोणतीही गोष्ट आपण समजून नाही घेत, ते फक्त पाठ करत राहायचं, त्याची वारंवार आपण आवर्तने करायची. अनेक आवर्तने केल्यानंतर तो विषय पाठ होतो आणि या स्मरणास यांत्रिक स्मरण असं म्हणायचं. म्हणजे जे काय सध्याची इंग्लिश मीडियमला जी बडबडगीते असतील किंवा राईम्स असतील त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारचा अर्थबोध न होता ते फक्त पाठांतर करत असतात किंवा आपण एखादं सूत्र सुद्धा पाठ करून घेत असतो त्यावेळेस त्याला या ठिकाणी यांत्रिक स्मरण असं म्हणायचं. म्हणजे ती गोष्ट यांत्रिकपणे आपण आठवायची. म्हणजेच या ठिकाणी जेव्हा कोणतीही गोष्ट आपण क्रमबद्ध स्वरूपामध्ये अभ्यासतो आणि नंतर ते आठवायला शिकतो तर त्यालाच आपण या ठिकाणी मनोवैज्ञानिक स्मरण असं म्हणतो. पर्याय क्रमांक बी याचं उत्तर येणार आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे. खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? संबोध निर्मिती, या ठिकाणी संबोध निर्मिती किंवा ठिकाणी संकल्पना निर्मिती. संबोध निर्मितीच्या टप्प्यांचा आपला क्रम या ठिकाणी सांगायचा आहे. खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? संबोध निर्मिती कशी होते? तर याच्यामध्ये आपला जो काही पहिला टप्पा आहे त्या ठिकाणी क्रम लावायचे आहेत आणि त्यांचा पर्याय सांगायचा आहे. तर याच्यामध्ये काय होतं? वस्तूंचं प्रत्यक्ष ज्ञान होणं. एखादी वस्तू आपण प्रत्यक्ष पाहिली. लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट, कोणताही संबोध निर्मित व्हायचा असेल किंवा संकल्पना आपल्या मनामध्ये निर्मिती व्हायची असेल तर त्यासाठी आपण ती गोष्ट प्रत्यक्ष पाहणं गरजेचं आहे.
ती गोष्ट आपण प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय आपल्या या ठिकाणी संबोध त्या ठिकाणी क्लिअर होत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे देव आहे, परंतु देव कोणीही पाहिला नाही, परंतु प्रत्येक देवाच्या या ठिकाणी जे काही आपण म्हणतो किंवा जी प्रतिमा असते किंवा जे काही मूर्ती वगैरे असते या ठिकाणी वेगवेगळे असते, म्हणजे प्रत्येकाचा संबोध त्या ठिकाणी त्यांच्या मनाने किंवा कल्पनेने ठरलेला आहे, परंतु त्या ठिकाणी क्लिअर असा संबोध नाही की या ठिकाणी एखादा देव असाच दिसतो. म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष वस्तू पाहिल्याशिवाय त्या ठिकाणी संबोध निर्मिती होऊ शकत नाही. म्हणजे वस्तूचं प्रत्यक्ष ज्ञान होणं या ठिकाणी हा पहिला टप्पा येतो. त्यानंतर एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचं विश्लेषण करून काही गुणविशेष त्या ठिकाणी अलग करणं हा या ठिकाणी दुसरा टप्पा येतो. म्हणजे या ठिकाणी एखादी गाय पाहिली असेल, गायला त्या ठिकाणी त्याचा काळा रंग असेल, त्यानंतर बैल पाहिला असेल, पण बैल आणि गाय याच्यामध्ये कोणतं तरी गुणधर्म आहेत किंवा या ठिकाणी त्यांच्यामध्ये कोणती तरी गुण वैशिष्ट्य आहेत, याच्यामध्ये फरक करता येतो. त्याच्यानंतर समजा शेळी पाहिली, शेळीच फक्त पाहिली असेल आणि नंतर त्याने कुत्रा पाहिला, तर त्याच्या लक्षात येते की शेळीमध्ये आणि कुत्र्यामध्ये काहीतरी फरक आहे, काहीतरी गुणवैशिष्ट्य आहेत आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की ही शेळी आहे आणि तो त्या ठिकाणी कुत्रा आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याची संबोध निर्मिती झाली. म्हणजेच या ठिकाणी गुणविशेष अलग करणे या ठिकाणी दुसरा टप्पा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जो काही अलग केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणं, म्हणजे त्याला आपण एक स्पेशल असं नाव देतो. म्हणजे आपण कुत्रा पाहिला, शेळी पाहिली, त्यांच्या गुणविशेषावरून त्या ठिकाणी तो म्हणतो की हा कुत्रा आहे, ही शेळी आहे. म्हणजे या ठिकाणी सामान्यीकरण झालं. या ठिकाणी तिसरा टप्पा झाला. त्यानंतर शब्द रूपाने तो संबोध या ठिकाणी व्यक्त करतो. म्हणजे या ठिकाणी ती शेळी आहे, शेळी म्हणणार त्याला, त्यानंतर त्याला कुत्रा म्हणणार, गाय म्हणणार, पांढरी गाय, काळी गाय, बैल म्हणणार. बैलामध्ये सुद्धा ज्या काही जाती असतील त्या जाती या ठिकाणी जर माहिती झाल्या तर जातीप्रमाणे तो खिलार जातीचा म्हणेल किंवा जर्सी गाय म्हणेल. म्हणजे या ठिकाणी हे संबोध त्याचे त्या ठिकाणी तो शब्द रूपाने व्यक्त करणार चौथा टप्पा झाला. आणि पाचवा टप्पा त्या संबोधाला अमूर्त स्वरूप या ठिकाणी देणं, या ठिकाणी हा पाचवा टप्पा या ठिकाणी होणार. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी पहिला टप्पा वस्तूंचं प्रत्यक्ष ज्ञान होणं, दुसरा टप्पा एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचं विश्लेषण करून काही गुणविशेष त्याने अलग करणं, तिसरा टप्पा अलग केलेल्या गुणविशेषावरून त्याने सामान्यीकरण करणं, चौथ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपण त्याला नाव देतो किंवा शब्द रूपाने तो संबोध व्यक्त करतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये संबोधाला अमूर्त स्वरूप देणं, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर येईल. तर अगदी बरोबर दिलेला आहे बऱ्याच जणांनी. प्रश्न पुढचा, खाली स्मृती प्रतिमेतील टप्प्यांविषयीचे कोणते विधान बरोबर आहे? स्मृती प्रतिमेतील टप्पे, तर बरोबर विधान आपल्याला सांगायचं आहे. आज आपण या ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे. आतापर्यंत आपण या ठिकाणी 350 पर्यंत गेलेलो आहोत. 350 आपलं टार्गेट आहे 1000 1K, 1000चं टार्गेट आहे आणि हे फक्त तुमच्या सपोर्टमुळेच होऊ शकतं. त्यासाठी फक्त आपले व्हिडिओज शेअर करत चला, मित्रांना सजेस्ट करा. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी लवकरच 1K पर्यंत मला घेऊन जाल अशी माझा या ठिकाणी तुमच्यावरती एक विश्वास आहे. 1K पर्यंत आपल्याला जायचं आहे. खालील स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयीचे कोणते विधान या ठिकाणी बरोबर आहे? बरोबर विधान सांगायचं पहिलं विधान, प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अणुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते. स्मृती प्रतिमा ही प्राथमिक स्मृती प्रतिमेपेक्षा जास्त तीव्र असते. स्वप्नातील प्रतिमा सर्व अणुप्रतिमा असतात. अणुप्रतिमेची तीव्रता सुरुवातीला कमी असते. तर यापैकी पर्याय क्रमांक ए, तर प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अणुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते. जी प्राथमिक स्मृती प्रतिमा असते तर ही अणुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते. तर हेच विधान या ठिकाणी फक्त बरोबर आहे. बाकीची विधान या ठिकाणी चुकीची आहेत. याच्यामध्ये स्मृती प्रतिमा ही प्राथमिक स्मृती प्रतिमेपेक्षा जास्त तीव्र असते. तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. आणि स्वप्नातील ज्या काही प्रतिमा असतात त्या अणुप्रतिमा असतात. तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. आणि अणुप्रतिमेची तीव्रता ही सुरुवातीला कमी असते. हे विधान सुद्धा चुकीचं आहे. पहिलं विधान बरोबर. प्रश्न क्रमांक पुढचा आहे खाली दिलेल्या विधानांमध्ये कूट उकलण्यास सहाय्यक ठरणारं विधान कोणतं? कूट उकलण्यास. अतुल देवरे सर लवकरच 1K होईल. नक्कीच त्या दिवसाची आपण सर्वजण या ठिकाणी वाट पाहूया. 1K तुमच्याशिवाय या ठिकाणी हे शक्य नाही, हे सुद्धा मी या ठिकाणी मान्य केलेलं आहे की तुमच्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे तुमचं काम शेअर करणं आणि लाईक करणं हे आहे.
कूट उकलनास, जे कूट प्रश्न असतात, कूट उकलनास म्हणजे जे कूट प्रश्न असतात त्याच्यासाठी सहाय्यक ठरणारं विधान कोणतं, मदत करणारं विधान कोणतं. अविधान आहे व्यक्ती निर्णय घेताना विचारापेक्षा भावनेला महत्व देते. एखादी व्यक्ती समस्या सोडवण्याऐवजी समस्येपासून स्वतःची सुटका करून घेते. व्यक्ती आपल्याला सोयीस्कर असा अर्थ काढते. एखाद्या व्यक्तीबद्दल विचारांबद्दल पूर्वग्रह न ठेवता विचार करते. या ठिकाणी आपले जे कूट प्रश्न आहेत ते सोडवत असताना कोणतं विधान या ठिकाणी आपल्याला सहाय्यक ठरणार आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये पण टॅग वर्डने तुम्हाला सोडवता येईल. तर टॅग वर्डने पहा कसा सोडवायचा, पहा सहाय्यक ठरणारं म्हणजे सहाय्यक ठरणारं म्हणजे पहा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे या ठिकाणी सहाय्यक म्हणजे मदत करणारं. आता या ठिकाणी तुम्हाला पर्यायामध्ये पहा कोणत्या ठिकाणी कोणता पर्याय पण निगेटिव्ह आहे म्हणजे सहाय्यक ठरणार नाही, तर ते पर्याय या ठिकाणी तुम्ही ओळखायचे आहेत आणि जो पॉझिटिव्ह पर्याय असेल तर ते तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर चला आपण बघू या ठिकाणी किती जणांचं उत्तर हे बरोबर येत आहे. लक्षात मी काय सांगितलं की या ठिकाणी प्रश्न पॉझिटिव्ह आहे. सहाय्यक कूट उकलना जे कूट प्रश्न असतात किंवा ठिकाणी आपण म्हणूया की बुद्धिमत्ते संदर्भात काही प्रश्न असतात, कूट प्रश्नामध्ये सहाय्यक ठरणारं विधान आपल्याला सांगायचं आहे, मदत करणारं विधान सांगायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 3 विधानं पण निगेटिव्ह आहेत, 1 विधान पण पॉझिटिव्ह आहे. तर अगदी पा बरोबर आहे. आता या ठिकाणी बरोबर उत्तर पा येत आहेत, अगदी बरोबर. तर या ठिकाणी पहा व्यक्ती निर्णय घेताना विचारापेक्षा भावनेला महत्व देतो. या ठिकाणी पहा एखादा व्यक्ती असेल, आपण स्वतःच एक उदाहरण घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण पहा विचारापेक्षा भावनेला महत्व देतो तर त्यावेळेस आपला पहा कूट प्रश्न असो किंवा आपला कोणताही जो व्यावहारिक प्रश्न असो तो आपण कधीही सोडवू शकत नाही, कधीही पहा सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह आहे की विचारापेक्षा पहा भावनेला ज्या ठिकाणी महत्व दिलं जातं तर तीच गोष्ट या ठिकाणी पण निगेटिव्ह ठरते. म्हणजे या ठिकाणी हे विधान येणार नाही. त्यानंतर एखादी व्यक्ती समस्या सोडवण्याऐवजी समस्येपासून स्वतःची सुटका करते. या ठिकाणी आपण कोणतीही समस्या असो, कोणताही प्रॉब्लेम असो त्याला फेस करणं ही पहिली स्टेप असते. जर आपण ती समस्या सोडवण्याऐवजी त्याच्यापासून आपण जर सुटका करून घेत असो तर या ठिकाणी हे निगेटिव्ह असा या ठिकाणी गोष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा विधान या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर पहा व्यक्ती आपल्याला सोयीस्कर असा अर्थ काढते. या ठिकाणी पहा आपल्याला कूट उकलन करायचं आहे. आपल्याला पाहिजे तसा त्या प्रश्नाचं उत्तर नसणार आहे. त्याचं जे उत्तर आहे तेच त्याचं उत्तर असेल. आपण त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तसा सोयीस्कर अर्थ काढू शकत नाही. म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी पण निगेटिव्ह येईल, या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. परंतु जर तुम्ही पर्याय क्रमांक डी पाहिला की एखादी व्यक्तीबद्दल विचाराबद्दल आपण पूर्वग्रह ठेवायचा नाही, भावनेला महत्व द्यायचं नाही, इमोशन्स त्या ठिकाणी आणायचे नाहीत, कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह त्या ठिकाणी न ठेवता आपण ज्यावेळेस विचार करतो तर त्यावेळेस पहा कूट उकलनास सहाय्यक या ठिकाणी सहाय्य करतं. म्हणजे जे काही कूट प्रश्न असतात ते सोडवण्यामध्ये या ठिकाणी पहा मदत होत असते. या ठिकाणी आपला हा पॉझिटिव्ह असा जो पर्याय आहे तो पण सापडलेला आहे. ए, बी आणि सी हे पर्याय तुम्ही जर व्यवस्थित वाचले तर याच्यामध्ये पण निगेटिव्ह आहे आणि हा प्रश्न पहा पॉझिटिव्ह आहे. पहा पूर्वग्रह न ठेवता, जर या ठिकाणी पहा पूर्वग्रह ठेवता असं जर असतं तर हा प्रश्न किंवा हा ऑप्शन या ठिकाणी पण निगेटिव्ह होता. म्हणजे हे उत्तर सुद्धा या प्रश्नाचं आलं नसतं. तर या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न अगदी बरोबर समजला असेल. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा 6. खाली दिलेल्या विधानांमध्ये अध्ययनाचं कोणते लक्षण अयोग्य आहे? अयोग्य लक्षण सांगायचं आहे पहा, चुकीचं लक्षण सांगायचं आहे अध्ययनाचं. पहिलं लक्षण, अध्ययन ही एक वर्तन प्रक्रिया असून ती उद्दिष्टाप्रत जाणारी असते. उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचालींचे आवर्तने अनावश्यक ठरतात. अध्ययनासाठी प्रेरणा म्हणून पारितोषिकी महत्वाची ठरतात. उद्दिष्ट प्राप्तीच्या दृष्टीने धडपड करावी लागते. या ठिकाणी लक्षण कोणतं चुकीचं आहे ते सांगायचं आहे. या ठिकाणी व्यवस्थित वाचा. तर सांगतो व्हॉट्सअपला जॉईन कसं व्हायचं हे पण सांगतो. तर पहा त्याआधी टेलिग्राम लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर टेलिग्राम लिंक तुम्ही जॉईन करा किंवा टेलिग्राम चॅनल तुम्ही पण जॉईन करा जर तुमच्याकडे टेलिग्राम असेल तर. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण व्हिडिओच्या लिंक वगैरे किंवा जे पीडीएफ आहे ते पण सेंड करत असतो. थँक्यू मॅम, राजेश्री पावरा मॅम, थँक्यू. तर पहा खाली दिलेल्या विधानांमध्ये अध्ययनाचं कोणतं लक्षण अयोग्य आहे? चुकीचं लक्षण सांगायचं आहे. अगदी बरोबर. तर पहा पर्याय क्रमांक बी की उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचालींची आवर्तने अनावश्यक ठरतात. आता या ठिकाणी आपल्याला अयोग्य करायचं होतं म्हणजे पण निगेटिव्ह आहे. अयोग्य म्हणजे निगेटिव्ह लक्षात घ्या. आणि या ठिकाणी आपल्याला पण निगेटिव्ह जर टॅग वर्ड असेल तर आपला ऑप्शन सुद्धा पण निगेटिव्ह पाहायचा होता.
या ठिकाणी जर पहिलं तुम्ही ऑप्शन पाहिला की अध्ययन ही एक वर्तन प्रक्रिया असून ती उद्दिष्टाप्रत जाणारी असते, तर हे विधान या ठिकाणी अगदी बरोबर आहे, कारण ही एक प्रक्रियाच आहे आणि अध्ययन या ठिकाणी उद्दिष्टाशिवाय साध्य होऊ शकत नाही किंवा ती सुरूच होऊ शकत नाही, म्हणजे ती प्रक्रिया ही उद्दिष्टाप्रत जाणारीच असते. म्हणजे जर या ठिकाणी आपल्याला बेरीजचं गणित शिकायचं असेल, म्हणजे थोडक्यात आपण बेरीज शिकायची, म्हणजे हे एक उद्दिष्ट झालं, तर त्यासाठी आपण अध्ययन प्रक्रिया करत असतो, म्हणजे हे उद्दिष्टाप्रत जाणारी ही प्रक्रिया असते. हे विधान बरोबर आहे. अध्ययनासाठी प्रेरणा म्हणून पारितोषिके महत्वाची ठरतात. अध्ययनासाठी गरज निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी प्रेरणा निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी जी काही पारितोषिके असतात, पारितोषिके म्हणजे जे बक्षिसे वगैरे आपण देतो, शाबासकी वगैरे देतो, तर ती गरजेची असतात. हे विधान या ठिकाणी बरोबर येईल. उद्दिष्ट प्राप्तीच्या दृष्टीने या ठिकाणी आपल्याला धडपड करावी लागते, म्हणजे आपल्याला गणित सोडवायचं असेल, काही प्रश्न आपल्याला बरोबर सोडवायचे असतील, चित्र काढायचं असेल, आपलं एखादं उद्दिष्ट आहे, छानपैकी आपलं चित्र काढायचं आहे, त्यासाठी आपण काहीतरी धडपड करू, चांगल्या प्रकारचे कलर त्या ठिकाणी आपण मिळवू, सुरुवातीला पेन्सिल मिळवू, पेपर मिळवू आणि खाडाखोड करून एक चांगल्या प्रकारचे चित्र आहे ते काढू, म्हणजे या ठिकाणी आपण ते एक छान चित्र काढण्याचं आपलं उद्दिष्ट आहे, तर त्या दृष्टीने आपण या ठिकाणी धडपड करणार आहोत. हे या ठिकाणी अध्ययनाचं लक्षण असतं, कारण अध्ययन अशी एक प्रक्रिया आहे की त्याच्यामध्ये आपल्याला जाणून बुजून काही प्रयत्न करावे लागतात, आपल्या वर्तनामध्ये बदल करावे लागतात, तरच ती जे काही प्रक्रिया आहे तर ती या ठिकाणी अध्ययन घडत असतं किंवा अध्ययनाची प्रक्रिया असते. या ठिकाणी उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या हालचालींची आवर्तने अनावश्यक ठरतात, तर हे विधान आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे, कारण उद्दिष्ट प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी आपल्या ज्या काही हालचाली असतील तर त्यासाठी आपल्याला जाणून बुजून त्याची आवर्तने करावी लागतात, सराव करावा लागतो. हे विधान या ठिकाणी अयोग्य आहे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न पुढचा 27वा. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकनाच्या खालील मर्यादांपैकी कोणती मर्यादा या ठिकाणी अयोग्य आहे? अयोग्य मर्यादा कोणती सांगायचं आहे? तर या ठिकाणी मर्यादा दिलेल्या आहेत पहा. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकनाच्या मर्यादा आहेत. अयोग्य मर्यादा, चुकीची मर्यादा सांगायची आहे. तर अनुधावनाचा अभाव, पालकांची उदासीनता, समाजाचा केवळ गुणात्मक विकासावरती भर, शैक्षणिक साधनांची कमतरता. तर प्रश्न क्रमांक 27चं जे उत्तर आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकनाच्या मर्यादा आहे, त्याच्यामधील अयोग्य मर्यादा म्हणजे चुकीची मर्यादा आपल्याला सांगायची आहे. चुकीची मर्यादा म्हणजेच या ठिकाणी काय आपल्याला म्हणता येईल की जी मर्यादा नाही तर ती चुकीची असणार आहे. तर या ठिकाणी अनुधावनाचा अभाव, या ठिकाणी ही एक मर्यादा आहे. सातत्यपूर्ण जे काही सर्वंकष मूल्यांकन आहे त्याच्यामध्ये अनुधावनाचा अभाव असू शकतो, येतो, म्हणजे या ठिकाणी ही मर्यादा बरोबर येईल. पालकांची उदासीनता, या ठिकाणी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकनामध्ये सर्व घटकांची जबाबदारी महत्वाची असते, परंतु पालकांची काही वेळा उदासीनता असते, त्याच्यामुळे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन योग्य प्रकारे होऊ शकत नाही, म्हणून या ठिकाणी ही एक मर्यादा बरोबर आहे. त्यानंतर शैक्षणिक साधनांची कमतरता, शैक्षणिक जे काही साधने असतात ती सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित चांगल्या प्रकारे मिळाली, वेळेत मिळाली तर या ठिकाणी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन योग्य प्रकारे होणार आहे. परंतु जर साधनांची कमतरता असेल तर आपण या ठिकाणी साधनांशिवाय काही गोष्टींचं, काही टॉपिकचं मूल्यांकन करू शकत नाही, म्हणून याच्यामुळे सुद्धा या ठिकाणी या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकन व्यवस्थित करता येत नाही, म्हणून या ठिकाणी हे विधान सुद्धा मर्यादा या ठिकाणी बरोबर आहे. परंतु समाजाचा केवळ गुणात्मक विकासावरती भर असतो, तर ही जी काही मर्यादा आहे ती या ठिकाणी या सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यांकनाची नाही, कारण या ठिकाणी समाजाचा या ठिकाणी जो काही गुणात्मक विकासावरती भर आहे तो या ठिकाणी गरजेचा आहे किंवा तो या ठिकाणी असतोच, कारण आपण या ठिकाणी गुणात्मक विकास व्हावा तर यासाठीच आपण प्रयत्न करत असतो, म्हणून पर्याय क्रमांक सी या ठिकाणी अयोग्य अशी मर्यादा येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे 28वा. सहसंबंध गुणक संख्या व त्याचा लावलेला अर्थ यांच्या जोड्यांचा योग्य क्रम कोणता? सहसंबंध गुणक आणि त्यांचे अर्थ आहेत तर त्यांच्या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर प्लस 0.20 किंवा कमी, प्लस 0.20 ते प्लस 0.40, प्लस 0.40 ते 0.70, प्लस 0.70 ते 1, तर यांच्या या ठिकाणी आपल्याला अर्थ लावायचे आहेत. सहसंबंध गुणक तर आपल्या या ठिकाणी याच्या जोड्या सांगता येतील. तर पहिली जोडी जी काय आहे सहसंबंध गुणक आहे 0
0.20 किंवा कमी, तर या ठिकाणी आपल्याला जो अर्थ आहे तो सांगता येतो. या ठिकाणी पहा सहसंबंध दुर्लक्षण्यायोग्य, जो काय सहसंबंध आहे तो पहा दुर्लक्षण्यायोग्य आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही जर या ठिकाणी हा सहसंबंध गुणक येत असेल तर. त्यानंतर या ठिकाणी पहा 0.20 ते 0.40, तर याच्याशी या ठिकाणी आपल्याला पहा सहसंबंध हा अत्यल्प आहे किंवा अल्प आहे, सहसंबंध अल्प आहे असा अर्थ या ठिकाणी या सहसंबंध गुणकाचा घ्यायचा आहे. त्यानंतर पहा 0.40 ते 0.70 याचा या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे. पहा सहसंबंध या ठिकाणी मध्यम आहे आणि 0.70 ते 1 याचा अर्थ घ्यायचा आहे. पहा सहसंबंध उच्चतम आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक सी, तर हे या ठिकाणी अगदी बरोबर येणार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे पहा स्किनरच्या प्रबलीकरण या उपपत्तीवर आधारित पद्धती ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचा पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान भागांमध्ये आहे. या ठिकाणी लहान लहान भागांमध्ये विभाजन केले जाते व अध्यापन केले जाते अशा खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती आहे. तर या ठिकाणी आपले जे काय अध्यापनाचे भाग असतात, विषय असतात, त्याचे आपण छोटे छोटे भाग करतो, त्याचं पृथक्करण करतो आणि नंतर आपण अध्यापन करतो. तर ही अध्यापनाची कोणती पद्धती आहे? पहा सरळ सोपं या ठिकाणी याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. ज्याच्यामध्ये आपण या ठिकाणी एखादा विषय घेतला किंवा घटक घेतला, त्याचा आपण भाग करतो आणि त्याचं छोटे छोटे भाग करतो आणि ते आपण विद्यार्थ्यांना अध्यापित करतो किंवा अध्यापन त्या भागाचं करतो. तर या पद्धतीला क्रमन्वित अध्यापन पद्धती असं म्हणायचं. पर्याय क्रमांक सी क्रमन्वित अध्यापन पद्धती, जी या ठिकाणी स्किनर यांनी मांडलेली आहे. पर्याय क्रमांक सी क्रमन्वित अध्यापन पद्धती. प्रश्न क्रमांक पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आजचा. खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीमध्ये वर्ग खोल्या नसून विषयाच्या खोल्या असतात? त्या खोलीत आवश्यक ती पाठ्यपुस्तके, अवांतर वाचनीय पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मासिके, विषयाला आवश्यक नकाशे, चित्रे असतात. याबरोबरच विषय तज्ञ हजर असतो व अध्यापन कार्य चालतं. तर ही पद्धती कोणती? डाल्टन पद्धती, प्रोजेक्ट पद्धती, गॅरी योजना, मूल्योद्योग शिक्षण पद्धती. तर ज्या ठिकाणी वर्ग खोल्या नसतात, विषयाच्या फक्त खोल्या असतात. प्रत्येक विषयाची खोली म्हणजे गणित विषयाची खोली, मराठी विषयाची खोली आणि त्या खोलीमध्ये आवश्यक ती पाठ्यपुस्तके दिली जातात. अवांतर वाचनीय पुस्तके असतात, संदर्भ ग्रंथ असतात, मासिके असतात, विषयाला आवश्यक ते नकाशे असतात, चित्र असतात आणि बरोबरच त्या ठिकाणी विषय तज्ञ म्हणजे शिक्षक सुद्धा हजर असतात आणि अध्यापन कार्य त्या ठिकाणी चालतं. तर ही जी काय पद्धती आहे, तर या पद्धतीला डाल्टन पद्धती असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक ए डाल्टन पद्धती लक्षात घ्यायचं आहे. डाल्टन पद्धतीमध्ये विषयाच्या या ठिकाणी खोल्या असतात, विषयामध्ये आवश्यक ती पाठ्यपुस्तके त्या ठिकाणी असतात, अवांतर वाचनीय पुस्तके, संदर्भ ग्रंथ, मासिक, विषयाला आवश्यक ते नकाशे आणि चित्र त्या ठिकाणी असतात आणि बरोबरच त्या ठिकाणी विषय तज्ञ सुद्धा असतात. या ठिकाणी ही प्रोजेक्ट पद्धती येणार नाही किंवा गॅरी योजना येणार नाही किंवा मूल्योद्योग शिक्षण पद्धती येणार नाही. तर ही डाल्टन पद्धती आहे. लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक ए. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण 30 प्रश्न 2017च्या पेपरमध्ये विचारले गेले स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत आणि या ठिकाणी तुमचे 30 प्रश्न त्याच्याबरोबर अजून 30 प्रश्नांची उत्तर तुमची या ठिकाणी रेडी झालेली आहेत 30. आणि अजून जर याच्यावर नवीन प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी 100% देणार आहात. तर आता या ठिकाणी ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायचे असेल त्यांच्यासाठी नंबर देतो या ठिकाणी. तर नंबर लिहून घ्या. व्हॉट्सअप करायचा आहे मला 89 75 98 92 12 89 75 98 92 12 या नंबरवरती व्हॉट्सअप करा. या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज बद्दल माहिती दिली जाईल. या ठिकाणी ज्यांना सेशन आवडला असेल त्यांनी आपल्या लाईकचं बटन दाबायचं आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि अजून तुम्हाला काही अडचणी वगैरे येत असतील तर त्या तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद सर्वांना. या ठिकाणी तर जास्त वेळ झालेला आहे असं मला वाटतंय. या ठिकाणी स्पष्टीकरणामुळे जास्त वेळ झाला, परंतु स्पष्टीकरण सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण स्पष्टीकरणावरती बरेच तुमचे प्रश्न या ठिकाणी तयार होत असतात. तर ठीक आहे सर्वांना गुड नाईट. ज्यांना टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्यांनी या नंबरवरती व्हॉट्सअप करा. सर्वांना गुड नाईट. तर स्टार्टचा जो काय टायमिंग आहे आपला या ठिकाणी तो 9:15 नंतर, रात्री 9:15 नंतर होतो. सर्वांना गुड नाईट.